सेक्शन 144 लागू होती, मग हे आंदोलन चुकीचं नव्हतं का? बिलकुल नाही. तुम्ही सिव्हिल ड्रेसमध्ये विद्यार्थ्यांना मारहाण करताय, त्या विद्यार्थ्यांनी तुम्हाला 2 फटके का देऊ नये? उलट मी तर म्हणतो तिथं द्यायला पाहिजे होती. प्रसार माध्यमांवर तर मी थोड्या कमी गोष्टी बघितल्या, जास्त करून मला सोशल मीडियावरूनच अपडेट येत आहेत. एनडीटीव्ही चॅनलने एआय जनरेटेड व्हिडिओ दाखवले. एक कार उभी आहे आणि 2 लोक कुठेतरी कारला लाता मारताना. कारला कोण लाता मारतं? फोडायची तर दगड मारून फोडतात. ते फुटलेल्या कार्स वगैरे ते आदल्या दिवशीच आणून ठेवण्यात आलेले होते प्रॉप म्हणून. आंदोलनाला काय मुस्लिम लोक आहे का? अभिजित दिपके काही कुठल्या वेगळ्या धर्माचा आहे का? हिंदूच आहे ना. कुणाल कामरा तो बोलला होता की सीता के पति का नाम ले लेके नीता के पति का काम कर रहे हैं. तो ते जोकिंगली बोलला होता. आपण आता एवढे नाजूक झालोत का की कोणी फक्त रामाचं नाव चुकीचं घेतलं प्रत्येकच गोष्टीवर आपण ऑफेंड होणार आहे का? तुम्ही अमेरिकेत जर गेलं, येशू ख्रिस्तांवरती कॉमेडी मूवी सुद्धा बनतात. आपल्या देशात जर एखाद्याने महाभारतावर किंवा रामायणावर कॉमेडी मूवी बनवली तर डायरेक्टरला जळवून टाकतील लोक जिवंत. तुमच्या चुकीमुळे जर 22-25 विद्यार्थ्यांना आत्महत्या करावी लागत असेल तर तुम्हालाही फाशी दिलीच गेली पाहिजे. पेपर फुटीची केस तुमच्यावर बनतच नाही, तुमच्यावर खुनाची केस बनते. बाबर चाहे आदमी गलत था, कॉन्ट्रैक्टर सही था, उसने बांधा हुआ मस्जिद हमें गिरा ना पड़ा. हम आदमी भी गलत है, कॉन्ट्रैक्टर भी गलत है. हमने बांधा हुआ राम मंदिर पहली बारिश में छत गलने लग गई. नमस्कार, आजच्या पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण एका अत्यंत महत्वपूर्ण विषयावर चर्चा करणार आहोत या पॉडकास्टमध्ये. तो विषय म्हणजे जंतर मंतरवर चालू असलेलं आंदोलन. ते विद्यार्थी आंदोलन आहे, कुठल्याही पक्षाचं किंवा प्रतिनिधींचं नाव या ठिकाणी घेत नाही, पण ते विद्यार्थी आंदोलन आहे, ते चालू आहे. त्या ठिकाणी चलो संसद, नीट पेपर फुटी वरचे जे आरोप सरकारवर लावले जात आहेत, या सगळ्या गोष्टी, विद्यार्थ्यांचा अधिकार, विद्यार्थ्यांवर लावले जाणारे आरोप आणि त्यातल्या त्यात आपल्या हक्काचे अधिकार मांडताना दिसणारे विद्यार्थी, या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळत आहेत. मी खूप प्रामाणिकपणे सांगतो की मला या आंदोलनाबद्दल किंवा चळवळीबद्दल जितकी काही माहिती मिळालेली आहे ती आपल्या प्रसार माध्यमांच्या माध्यमातून मिळालेली आहे. परंतु या गोष्टींवर अजून जास्त तपशील व्हावी, खूप प्रकाश पडावा आणि गोष्टी समजून घेण्याचा आपण प्रयत्न करू शकतो. यासाठी आपण आज आपल्या पॉडकास्टमध्ये हर्षद चव्हाण सर यांना बोलवलेलं आहे. त्यांच्याबद्दल जर सांगायचं झालं तर ते एक संविधानिक अभ्यासक आहेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट, ते टीचर आहेत. त्यांनी या सगळ्या गोष्टी जवळून अभ्यासल्या आहेत. या चळवळीला देखील ते जवळून अभ्यासत आहेत. त्याच्यामुळे गोष्ट का होते आहे, कशासाठी होते आणि कशामुळे होते आहे, हे आज आपल्याला सरांकडून समजून घ्यायचं आहे. तर तुमच्या मनातले क्वेश्चनच मी आज या ठिकाणी सरांना विचारणार आहे. हे सगळे क्वेश्चन आपण सरांना विचारू आणि या पूर्ण आंदोलनाची तपशीलशः माहिती आपण या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करू. तर नमस्कार सर, स्वागत आहे तुमचं द सोशल लेन्स या चॅनलवरती. नमस्कार. तर सुरू करण्याच्या आधी पूर्ण, आता आय नो की सगळ्यांना खूप घाई झाली असेल तुमच्या प्रत्येक प्रश्नाला तुम्ही कोणत्या पद्धतीने मांडता हे जाणून घेण्यासाठी. तर सर्वात आधी मला हे आंदोलन नेमकं कशासाठी आहे, हे आंदोलन सुरू करण्यामागे लोकांचं, विद्यार्थ्यांचं कारण का आहे, हे इतक्या मोठ्या प्रमाणात ह्या आंदोलनाने एवढं मोठं स्वरूप कसं काय घेतलं आहे, याबद्दल थोडं बोला. या आंदोलनाचं एक सिंगल तुम्ही जर मला 1 किंवा 2 शब्दात विचारलं तर त्याचा अर्थ निघतो डेमोक्रेटिक अकाउंटेबिलिटी. एक परीक्षा झाली, ज्या परीक्षेवर ह्या देशातले लाखो विद्यार्थी निर्भर होते, त्या परीक्षेचा पेपर फुटला. कस काय पेपर फुटला? ठीक आहे, पेपर फुटल्यानंतर काय कारवाई झाली, काय नाही, पुन्हा पेपर झाला. पुन्हा पेपर झाल्यानंतर त्याचा निकाल लागला. त्या निकालात पण घोटाळा समोर येतो. त्या निकालात पण विद्यार्थ्यांना जे मार्क्स होते ते वेगळे होते, रिझल्टमध्ये वेगळे दिसत आहे, काहींचे एका रात्रीत मार्क्स बदलत आहे. आणि ह्या सगळ्यानंतर सुद्धा जर कोणीच जबाबदारी घेणार नसेल तर मग ती लोकशाही काय कामाची. आणि हेच खरं त्या आंदोलनाचा एक हेतू आहे. जर पेपर लीक झाला तर तो का झाला, आणि जे त्या कामासाठी जबाबदार आहेत, मग आता म्हणत असतील की पेपर तर त्यांनी नाही फोडला, दुसऱ्यांनी फोडला, पण जबाबदारी तुमची होती ना. ते पेपर करून घेणे, ती पूर्ण शिक्षण व्यवस्था बघणे, पूर्ण ती सिस्टीम सांभाळणे, ती तुमची जबाबदारी आहे. जर एखादा सिंपल एम्प्लॉय असेल, तुमच्याकडे एवढे लोक काम करतात, ठीक आहे, समजा तुम्ही एखादा व्हिडिओ एडिटर असेल, तुमच्याकडे असतीलच, एक व्हिडिओ एडिटर आहे, तुम्ही त्याला एक काम दिलं, त्याने 4 वेळेस वेगळ्या वेगळ्या चुका केल्या, तुम्ही सांगितलं ठीक आहे बाळा परत कर, तुम्ही चुका दुरुस्त केल्या, पुन्हा तीच चूक केली, पुन्हा तशाच चुका करू राहिले, तर तुम्ही त्याला कामाला ठेवणार नाही. एक तर त्याला पहिली वॉर्निंग दिली जाईल, हा, त्या चुका रिपेअर करण्याची संधी दिली जाईल, आणि नाही तर मग त्या पुढच्या ऍक्शन. जर 2024 मध्ये पेपर फुटतोय, 2026 मध्ये पेपर फुटतोय, 2026च्या पेपर, नीटचा पेपर फुटल्यानंतर तो इश्यू सॉर्ट आउट होत नाही, तेवढ्यात महाराष्ट्रात टीईटीचा पेपर फुटतोय, बिहारमध्ये पोलीसचा पेपर फुटतोय. मग जर एवढे पेपर फुटी होत आहेत तर कोणाची तरी उत्तरदायित्व पाहिजे, कोणीतरी उत्तर दिलं पाहिजे, कोणाला तरी आपल्याला तिथे संपवावं लागेल, कोणाचं तरी
एक राजिग्नेशन आलं पाहिजे, कोणाचा तरी राजीनामा, कोणावर तरी कारवाई झाली पाहिजे. आणि हाच तो विषय आहे अकाउंटेबिलिटीचा. आणि सोनम वांगचुक सरांची हीच डिमांड होती, किंवा सोनम वांगचुक साहेबांची हीच डिमांड होती, की एका मंत्र्याच्या राजीनाम्याने फरक नाही पडणार, पण मग बाकीच्यांमध्ये तो धाक बसेल की चूक झाल्यावर आपण केंद्रीय मंत्री जरी असू तरी आपली नोकरी जाऊ शकते, आपलं व्यवसाय किंवा आपलं जे इन्कम आहे ते जाऊ शकतं. ह्या गोष्टीची जाणीव होणं खूप महत्वाचं आहे. बरोबर. आता असं सांगितलं जातं टीव्हीवर, जेवढं मी बघितलं, की सेक्शन 144 लागू होती. मग हे आंदोलन चुकीचं नव्हतं का? बिलकुल नाही. सेक्शन 144 जमावबंदीसाठी आहे. त्याचा हेतू आहे की पब्लिक ऑर्डर सिक्युअर करणं. पब्लिक ऑर्डर म्हणजे काय, की सर्वसामान्य जनतेला त्रास होऊ नये. आंदोलनाची परवानगी मागण्यात आली होती जंतर मंतरवरती. जंतर मंतरवरती उपोषण चालू होतं. सेक्शन 144 जरी लागू असेल तरी तुम्ही परवानगी तर दिलेली होती ना जंतर मंतरवर आंदोलन द्यायची. मग जर परवानगी घेऊन आंदोलन करत होते, असं तर नाही की रात्री गेले, अचानक तिथं गर्दी केली आणि काहीतरी आंदोलन स्टार्ट केलं. ते तिथं जाण्याच्या आधीच त्यांनी परवानगी घेतलेली होती. विथ परवानगी ते आंदोलन करत होते. त्यांच्यातले काही लोक उपोषण करत होते. त्यांची परिस्थिती हालत खराब झाली आणि त्या उपोषणाचं जे आउटकम होतं त्याच्यानंतर सोनम वांगचुक सरांना उचलून घेऊन गेले. त्याच्या आधी संसद मार्च एक ठरवलेला होता. या सगळ्या गोष्टी घडत होत्या. सेक्शन 144 सिव्हिल पद्धतीने किंवा नागरी हक्काचा वापर करून आंदोलन करणाऱ्यांच्या विरोधात त्या सेक्शन 144 चा वापर करणे हा त्याच्या मागचा हेतूच नव्हता. तो हेतू होता, काही लोक असतात, गुंडांच्या टोळ्या असतात, किंवा काही लोक रात्रीची येऊन पब्लिक प्रॉपर्टीची तोडफोड वगैरे करण्याचा हेतू असतो. त्यांना रोखण्यासाठी किंवा तशा लोकांचे घेराव होऊ नये याच्यासाठी सेक्शन 144 चा वापर करणं गरजेचं आहे. इथे त्याचा वापर करणं थोडं चुकीचं ठरतं. उद्या तर मग प्रत्येक आंदोलनाच्या आधी तुम्ही सांगणार आम्ही सेक्शन 144 लागू केलेलं आहे, तुम्ही येऊ नका, मग आम्ही आंदोलनच करायचं नाही, जनतेने आंदोलनच करायचं नाही का, असं त्याच्या मागचं कारण. सेक्शन 144 नेमका आहे काय, तो एकदा समजावून सांगा. सेक्शन 144 म्हणजे जमावबंदी कायदा. त्याच्यात असं सांगितलं जातं, जर सेक्शन 144 लागू असेल तर तिथे 4 लोकांपेक्षा जास्त लोकांनी कुठल्याही भागात एकत्र उभं राहू नये किंवा गप्पा मारत थांबू नये. त्याचा हेतू काय होता, जे लोक समाजात अराजकता पसरवत आहे किंवा समाजाचं काहीतरी नुकसान करताय, असं आर्थिक असो मानसिक असो कुठल्याही पद्धतीने नुकसान करायचा प्रयत्न करताय, त्या लोकांची गर्दी होऊ द्यायची नाही किंवा त्या लोकांची गर्दी होणं टाळण्यासाठी सेक्शन 144 असतं. आणि त्याच्यात तिथला जो डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट असतो किंवा आपण कलेक्टर म्हणू शकतो साध्या भाषेत, त्याला तो अधिकार भेटतो की तिथे ती जमावबंदी कशी हटवायची किंवा जमावबंदी कशी करायची आणि तिथे जमाव कसा होऊ द्यायचा नाही, हे त्याच्या मागचा हेतू होता. पण जर तुम्ही विथ परमिशन आणि शांततापूर्ण पद्धतीने जर आंदोलन करत असाल तर ते सेक्शन 144 मध्ये विचारात घेतलं जाऊ शकत नाही. आणि हाच त्याच्या मागचा पूर्ण. मग जर आपण ह्या गोष्टी ज्या तुम्ही सांगितल्या, सेक्शन 144 कसा वापरला जातो, तर 20 जुलै 2026 ला जो मोर्चा संसदेवर नेला गेला, त्याच्यामध्ये जो हिंसा आपल्याला बघायला मिळाली, म्हणजे विद्यार्थ्यांवर जी हिंसा झाली, किंवा मग असं सांगितलं जातं की पोलिसांवर विद्यार्थ्यांनी हिंसा केली, तर हे कितपत योग्य होतं? जो लाठीचार्ज झाला, असंही बघायला मिळालं की लाठ्यांमध्ये तिथे खिळे टाकलेले होते, आसू गॅस फेकण्यात आले विद्यार्थ्यांमध्ये. तर ही सगळी हिंसा होण्याचं मेजर कारण तुम्हाला काय दिसून आलं, तुम्ही जो अभ्यास केलाय त्याच्यानुसार? ओके, या सगळ्यामध्ये एक इम्पॉर्टंट पॉईंट येतो, तो म्हणजे क्राऊड कंट्रोल. की अचानक खूप गर्दी झाली, ते जर संसदेवरच जायला लागले, साहजिकच आहे संसदेवर जाऊ देणं त्यांना परवडणार नाही. जर संसदेपर्यंत पोहोचून गेले तर मग कुठेतरी जे प्रशासन आहे त्याच्या सुरक्षेचा प्रश्न येतो. सो संसदेवर तर ते जाऊ देणार नव्हते. बट संसदेवर जाण्याआधी त्यांना रोखण्याची जबाबदारी पोलिसांची होती. खूप सारे लोक म्हणतात की त्यांची काय रिस्पॉन्सिबिलिटी आहे, त्यांना पगारच त्या कामाचा भेटतोय, त्यांना तिथं रोखण्याची जबाबदारी होती. पण कुठल्याही क्राऊड कंट्रोलमध्ये दोन एक सिस्टीम असतात कंट्रोल करायचे. एक असते ऍक्टिव्ह कंट्रोल, की एखादी घटना घडायच्या आधीच तुम्ही त्याच्यावरती काहीतरी उपाययोजना केलेली आहे, किंवा दुसरं असतं रिएक्टिव्ह, की जसा जसा क्राऊड वाढत जातोय किंवा तसं. इथे जे दिसलं, आणि प्रसार माध्यमांच्या व्यतिरिक्त सोशल मीडिया, इंस्टाग्राम, युट्यूब यांच्यावरती जे व्हिडिओ समोर येत होत्या, त्याच्यात असं दिसलं की पोलीस डिपार्टमेंट ऍक्च्युली प्लॅन करून ओव्हर ऍक्टिव्ह कंट्रोलमध्ये जात होतं. ओव्हर ऍक्टिव्ह म्हणजे कसं, की विद्यार्थ्यांनी तिथं पोहोचण्याच्या आधीच लाठीचार्ज, काही जागेवर जे गेट फेन्सिंग होते त्यांच्यामध्ये इलेक्ट्रिक करंट. एक तर व्हिडिओ मी असा पाहिला की त्याच्यात एक 10 वर्षाच्या मुलाला पोलिसांनी त्याच्या कानपटीत मारली. 10 वर्षाच्या मुलाला कानपटीत मारून तो कुठं तिथं संसदेत जाऊन संसद फाडून टाकणार होता, 10 वर्षाचा मुलगा. ते लहान मुलं आलेले होते तिथं. सो ते जे लोक आलेले होते त्यांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की हे ह्या देशातले भविष्यातले किंवा ह्या देशाचे फ्युचर मधले जे लीडर्स आहेत, जे उद्योगपती आहेत, ते बनू शकतात. हे ते विद्यार्थी आहेत. आणि कुठल्याही देशाची सगळ्यात मोठी संपत्ती तिथली जी युवा पिढी असते तीच असते.
त्या युवा पिढीशिवाय त्या देशाचा काहीच उपयोग नाही, त्या देशाचा काहीच फायदा नाही. आणि जर त्यांच्या शिक्षणात गडबड होते, ते तिथं काही म्हणजे काही स्वतःच्या व्यक्तिगत याच्यासाठी नव्हते, ते सार्वजनिक हक्कासाठी. ते काही एक जेवढे आंदोलनकर्ते आहेत, समजा ह्या देशाची लोकसंख्या 140 करोड आहे, आंदोलन करायला किती लोक आहेत? 1 लाख पण नसतील, 1 लाखाच्या आसपास. सो ते काही वैयक्तिक फायद्यासाठी तिथं नाही. तिथे काही लोक तर असे पण आहेत ज्यांच्या मुलांनी नीटचा पेपर फुटल्यानंतर आत्महत्या वगैरे केल्या. सो ते लोक म्हणताय की आता घरी जाऊन काय करू, पोरग तर गेलं, माझी पोरगी तर गेली, मी घरी काय करू, ते घर मला खायला धावतंय. सो तसे लोक तिथं होते. ज्या लोकांना सहानुभूतीने ट्रीट करून तुम्ही त्यांना रोखण्याचा एक सिव्हिल वे शोधायला पाहिजे होता, तिथे तुम्ही ओव्हर ऍक्टिव्ह फोर्स किंवा एक्सेसिव्ह फोर्स वापरून तुम्ही त्यांना रोखायचा प्रयत्न केलेला आहे. आणि मग आपण ते दृश्य पाहिलेच, रक्तभंबाळ लोक. तसे पोलीस कुठे दिसले का रक्तभंबाळ? नाही. मोस्टली ते आंदोलन सिव्हिल वेने किंवा शांततापूर्ण चालू होतं, असं माझं तरी प्रायमरी जे प्रायमा फेसी एक असतं, आपल्याला इन्स्पेक्शन म्हणू शकतो किंवा प्रायमा फेसी एक लक्षात येतं की ते आंदोलन थोडं शांततापूर्ण चालू होतं. तिथे ऍक्च्युली एक्सेसिव्ह फोर्स वापरताना पोलीस दिसले आणि साहजिकच आहे, त्याच्या विरोधात वकील लोकांनी PIL पण दाखल केली दिल्ली हायकोर्टामध्ये कालच. आणि तिथे वकिलांनीही तेच मांडलं की जे अधिकारी, आता एक चांगला IPS रँकचा अधिकारी, त्याचं नाव मला आता एक्झॅक्ट आठवत नाही, त्या व्हिडिओमध्ये त्याचं नाव पण दिसत होतं, त्यांनी एका मुलीच्या कानपटीत मारले, आंदोलन करायला आलेल्या मुलीच्या जोरात कानाखाली मारले. ऍक्च्युली कुठलाही मेल ऑफिसर एखाद्या फिमेल वरती हात नाही उचलू शकत, बाय लॉ. बाय लॉ उचलू नाही शकत. ठीक आहे, एक्स्ट्राऑर्डिनरी सिच्युएशन आहे तर ठीक आहे, इथं तुझ्या आजूबाजूला एवढे लोक आहेत ना, तू एखाद्या फिमेल ऑफिसरला बोलून तिला कंट्रोलमध्ये ठेवायला पाहिजे. तसं ती मुलगी खूप काही करत पण नव्हती, ती तिथं उभी होती, यांनी त्यांच्या कानपटीत मारायची गरज नव्हती. इव्हन पत्रकारांवर सुद्धा हात उचलताना लोक दिसले. आणि ह्या सगळ्यामध्ये एक गोष्ट तुम्ही नोटीस केली असेल नसेल, जे मेजॉरिटी प्रसार माध्यम आहेत ते ह्या गोष्टी दाखवत नाही, खूप सारे पोलीस नेम टॅग काढून तिथे उभे होते. बरोबर. नेम टॅग काढून पोलीस कसं काय येऊ शकतात? विदाऊट नेम टॅग तो त्या डिपार्टमेंटचा माणूस याची आम्हाला काय अशुरन्स? बरं, नेम टॅग वाले सोडा, ते असे पण लोक लाठीचार्ज करत होते जे युनिफॉर्म मध्ये सुद्धा नव्हते, सिव्हिल ड्रेस. सिव्हिल ड्रेस वर स्लीपर वरती सिव्हिल ड्रेस मध्ये ते मुलांवर लाठीचार्ज करत होते. त्यांना कोणी अधिकार दिला? आणि मग समजा जर एखादा सिव्हिल ड्रेस मध्ये, आता समजा मी इथं चौकात उभा आहे, एखादा व्यक्ती आला स्लीपर वरती, काही युनिफॉर्म नाही काही नाही, त्याच्यामध्ये त्याने माझ्या कानपटीत मारलं, मी त्याच्या का मारू नये रिटर्न? बरोबर आहे ना? बिकॉज आय ऑल्सो हॅव अ राईट टू सेल्फ डिफेन्स. माझा राईट टू सेल्फ डिफेन्स हा तुम्ही व्हायोलेट करताय, कारण तो व्यक्ती ऑफिसर याची मला काहीच कल्पना नाही किंवा आश्वस्त नाही. आणि अधिकारी जरी असेल त्याला माझ्या कानपटीत मारायचा अधिकार नाही. तुम्ही सिव्हिल ड्रेसमध्ये विद्यार्थ्यांना मारहाण करताय, त्या विद्यार्थ्यांनी तुम्हाला 2 फटके का देऊ नये? उलट मी तर म्हणतो तिथं द्यायला पाहिजे होते. जे सिव्हिल ड्रेसमध्ये जे आले होते, प्रशासनाच्या लोकांना सोडून द्या, त्यांच्या पुढे शेवटी मजबुरी असेल, ऑर्डर्स वगैरे असतील, पण जे सिव्हिल ड्रेसमध्ये विद्यार्थ्यांना मारहाण करत होते, डोक्यात काठ्या मारत होते, त्यांना का मारू नये? त्यांना का सोडून द्यावं? कारण तो त्या विद्यार्थ्यांचा राईट टू सेल्फ डिफेन्स आहे. आणि सेल्फ डिफेन्स मध्ये तुम्ही मारू शकता. इव्हन प्रशासनाला, पोलिसांना सुद्धा आधी वॉर्निंग द्यायची, एक पूर्ण प्रोसिजर असते क्राऊड कंट्रोलसाठी. ती प्रोसिजर का नाही फॉलो केली? नाही केली. डायरेक्ट तुम्ही विद्यार्थ्यांना लाठीचार्ज करून गेटमध्ये करंट उतरवण्याची कुठली प्रोसिजर आहे? आजपर्यंत जगात इव्हन डिक्टेटरशिप मध्ये सुद्धा क्राऊड कंट्रोलमध्ये जे गेट फेन्सिंग असते त्याच्यात करंट नाही उतरवलं जातं. आपल्या देशात झालंय. आणि ह्या सगळ्याचं कारण काय? जर गव्हर्नमेंटनेच आधी 20 दिवस 25 दिवस 1 महिना आंदोलन चालू होतं, सोनम वांगचुक सरांना 20-22 दिवस झाले होते, 21 दिवस झाले होते उपोषणाला, तेव्हाच गव्हर्नमेंटने त्यांच्याशी डायलॉग काय एस्टॅब्लिश केला नाही? तुम्ही त्यांच्याशी बोलून, त्यांचे इश्यू ऐकून, त्यांचं म्हणणं काय ते ऐकून डिसिजन घेऊ शकत होते ना. मग पुढे, आणि जनता डिमांड करते एखाद्या मंत्र्याच्या रेजिग्नेशनची, तर का नाही करू? जनतेचा हक्क आहे तो. जर मला तो मंत्री नाही आवडत तर त्याच्या राजीनाम्याची मागणी करेल. तुम्हाला वाटलं नाही द्यायचा, नका देऊ, द्यायचा द्या, पण तुम्ही त्या जनतेशी चर्चा तर करा. शेवटी सरकार कोणासाठी? सरकार जनतेसाठी, सरकार देशासाठी, देश सरकारसाठी नाही ना. बरोबर. एखादी पर्टिक्युलर पार्टी सत्तेत असेल, समजा आता बीजेपी पॉवरमध्ये, बीजेपी म्हणजे भारत आहे का? नाही. भारतातली एक सरकारमधली पार्टी बीजेपी आहे. बीजेपी भारताच्या सेवेसाठी आहे, भारत बीजेपीच्या सेवेसाठी नाही. ही गोष्ट लक्षात आली पाहिजे. आणि ही गोष्ट ज्यांना लक्षात येते त्यांनी आंदोलन, बीजेपी चुकीची की बरोबर हा विषयच नाही. विषय आहे आंदोलन करायचा अधिकार लोकांना आहे का? हो आहे. ज्याला नाही आवडत हे सरकार, ते त्या सरकारच्या विरोधात आंदोलन करू शकते. तुम्ही लोकांचे अधिकार कसं काय मारू शकता? आणि हाच त्याच्यातला मेन मुद्दा आहे. म्हणजे खूपच क्रुएल्टी या ठिकाणी प्रशासनाकडून बघायला हो, मिळाली. भरपूर पाहायला. म्हणजे त्या ठिकाणी जे मला दृश्य किंवा प्रसार माध्यमांवर तर मी थोड्या कमी गोष्टी बघितल्या, जास्त करून मला सोशल मीडियावरूनच अपडेट येत आहेत. प्रसार
प्रसार माध्यमांवरून एक एक छोटा किस्सा सांगतो. एनडीटीव्ही म्हणून एक चॅनल आहे. एनडीटीव्ही चॅनलने AI जनरेटेड व्हिडिओ दाखवले. तुम्हाला दिसेलच, कुठंतरी क्लिपमध्ये पाहिलं असेल की एक कार उभी आहे आणि दोन लोक कुठंतरी, ते दिसतंय डोळ्याला की ही फेक व्हिडिओ आहे. दोन लोक त्या कारला लाता मारताना. कारला कोण लाता मारतंय? लाता नाही मारत लोक, फोडायचे तर दगड मारून फोडतात. आणि त्या कार्सचं पण बघायला गेलं तर ते फुटलेल्या कार्स वगैरे ते आदल्या दिवशीच आणून ठेवण्यात आलेले होते प्रॉप म्हणून, की यांचा वापर करून गाड्या फोडताय असं काहीतरी कारण देऊन लाठीचार्ज करू शकतो. म्हणजे सो ते ऍक्च्युली सोशल मीडियामुळे ही माहिती लोकांपर्यंत पोहोचून जाते ना. आधी कसं होतं, प्रसार माध्यम दाखवतील. 2013चं काँग्रेस विरुद्धच्या आंदोलनात मी स्वतः काँग्रेस विरुद्ध आंदोलनमध्ये होतो. मी स्वतः घोषणाबाजी सुद्धा केलेले, मनमोहन सिंग हाय हाय वगैरे. पण मग तेव्हा प्रसार माध्यम जे दाखवतील तेव्हा तेच बघून सगळं एक्सेप्ट करावं लागायचं, आणि तेव्हा प्रसार माध्यम आंदोलन दाखवत होते. आता प्रसार माध्यम एक उलट किंवा रिव्हर्स परसेप्शन तयार करते आणि एक निगेटिव्ह इमेज आंदोलनाबद्दल तयार करते. कुठल्याही प्रसार माध्यमाने कुठल्याही कारणास्तव आंदोलन होत असेल तर त्याच्या विरुद्ध निगेटिव्ह परसेप्शन तयार करणं चुकीचं आहे. म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की प्रसार माध्यम हे चुकीच्या गोष्टी नरेट करत आहे तुम्हाला समाजासमोर. याचा फर्स्ट हँड एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर तुम्ही एक काम करा. तुम्ही एका साईडला हे 2-3 चॅनल ठेवा, आज तक, एबीपी न्यूज किंवा एनडीटीव्ही, न्यूज 18 यांचे चॅनल बाजूला ठेवा. दुसऱ्या बाजूला एक न्यूज पेपर आहे, ज्यांचा आता युट्यूब चॅनल आहे आणि ते पण एक युट्यूब मीडिया म्हणून काम करत आहे. इंडियन एक्सप्रेस हिंदी म्हणून चॅनल, सौरभ द्विवेदी त्याच्यासाठी पत्रकारिता करतात. तर इंडियन एक्सप्रेस हिंदीच्या न्यूज बघा आणि तेच हे एनडीटीव्ही आज तक वाल्यांच्या न्यूज बघा. तिथे तुम्हाला दिसेल, तो फरक दिसेल की प्रसार माध्यमांनी कसं काम केलं पाहिजे. एक न्यूजपेपर, एक चॅनल सांगतोय, युट्यूब चॅनल किंवा एक न्यूज चॅनल सांगतोय की ह्या आंदोलनात पोलिसांची ब्रुटॅलिटी चालू आहे. बाकीचे दोघं तिघं सांगताय की नाही, पोलीस तर आता त्यांची ती इमेज आधीपासून दिसते ना. एनडीटीव्ही ओन्ड बाय अडाणी, न्यूज 18 नेटवर्क ओन्ड बाय अंबानी, आणि यांचे आणि आपले जे प्रधानमंत्री आहेत त्यांच्या मैत्रीबद्दल तर आपण न बोललेलंच बरं. मग आम्ही यांच्यावर का विश्वास ठेवायचा? एनडीटीव्ही कधी काळी रावेश कुमारच्या हातात होतं. रावेश कुमार तेव्हा एडिटर होते तिथले. तेव्हा त्यांचे प्रोग्राम कसे यायचे? तेव्हा ते गव्हर्नमेंटच्या विरोधात खुले बोलायचे. अचानक रातोरात हॉस्टाईल टेक ओव्हर म्हणतात, एनडीटीव्हीचं हॉस्टाईल टेक ओव्हर करण्यात आलं. हे नॉर्मल तुम्हाला कुठेही युट्यूबवर, गुगलवर कुठेही सर्च करा, एनडीटीव्ही अडाणीच्या ताब्यात कसे आले, तुम्हाला लगेच दिसेल हॉस्टाईल टेक ओव्हर होतं. हॉस्टाईल टेक ओव्हर होतात, दुसऱ्या दिवशीच रमेश कुमारचा राजीनामा झाला. तिथून पुढे एनडीटीव्ही प्रो गव्हर्नमेंट बोलायला लागलं. त्याच्या आधी तर अँटी गव्हर्नमेंट बोलायचं. मग असं कसं काय होतंय? सो प्रसार माध्यम निष्पक्ष राहिले का? नाही. आपली रँक 157 आहे ती वर्ल्ड वाईड, म्हणजे जगात फ्रीडम इंडेक्समध्ये किंवा मीडिया फ्रीडम इंडेक्स जे असतात त्याच्या रँकमध्ये आपण खूप बॉटमला आहे. आपल्यापेक्षा पाकिस्तान, बांगलादेश हे देश सुद्धा वरती आहेत. फ्रीडम ऑफ प्रेस इंडेक्समध्ये खूप वरती आहेत ते आपलं. आपण इतक्या बॉटमला आहे की म्हणजे आपल्याला लाज वाटली पाहिजे, एवढ्या खाली आपण. पण आपल्या न्यूज चॅनल्सवरती लाज वाटणं कधीच बंद झालेलं आहे. आणि ते जे एक फेक किंवा एक नेरेटिव्ह तयार केलं जातं ते सुद्धा इथे ह्या देशात खूप चालतंय. आणि होतोय काय प्रॉब्लेम, इथे धर्मात राजकारण चालू. उलट काय पाहिजे होतं, राजकारणात धर्म पाहिजे. अटल बिहारी वाजपेयी बोलले होते की राजकारण में राजधर्म होना चाहिए. धर्म काय सांगतो, राजधर्म काय असतो? धर्म ह्या शब्दाचा अर्थ ज्यांनी हे जे भगवद्गीता वगैरे वाचले असेल त्यांना माहिती असेल. धर्म, द वर्ड धर्म मीन्स रायशियसनेस, ट्रुथफुलनेस. सत्य जे आहे त्याला धर्म म्हटलं जातं, योग्य जे आहे त्याला धर्म म्हटलं जातं. अधर्म म्हणजे जो असत्य बोलतोय, तो जो चुकीचं काम करतोय त्याला अधर्म म्हणतात. सो धर्म म्हणजे सत्य आणि योग्य, ह्या गोष्टींचा अर्थ धर्म होता. धर्म ह्या शब्दाचा अर्थ रिलिजन हा कधीच नव्हता. आपण राजकारणात सत्यता आणली पाहिजे, आपण राजकारणात योग्य ते काम केलं पाहिजे. आपण धर्माचं राजकारण करतो, हा ह्या देशाचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. रादर धर्मात राजकारण करण्यापेक्षा राजकारणात धर्म असणं खूप महत्वाचं आहे. आणि ही गोष्ट मी नाही सांगत, मी अगदी छोटा व्यक्ती. पण तुम्ही शंकराचार्य बघितले, तिघीचारी शंकराचार्य, सगळेच्या सगळे, जसं की अविमुक्तेश्वरानंद वगैरे ते झाले, ते सगळेच्या सगळे यांच्या विरोधात बोलतात. मग याच्यात कुठंतरी काहीतरी गडबड आहे. आणि माझ्यासाठी तरी हिंदू धर्माची सगळ्यात मोठी ऑथॉरिटी जर मला विचारणार तर ते शंकराचार्य, म्हणजे भगवान महादेवाचा अवतार मानले जाणारे शंकराचार्यापेक्षा मोठं माझ्यासाठी हिंदू धर्मात कोणी नसू शकतं. आणि ज्यांना हिंदू धर्माची चाचणी करायची असं त्यांनी एकदा येऊन हनुमान चालीसा म्हणावा. बरोबर आहे ना? नाही तर तुम्ही मला सांगा, मी म्हणून दाखवेल. तोंडी पाठ आहे. मी माझं पूर्ण आयुष्य हनुमान चालीसा रोज सकाळी म्हणायचो. मला ते आजही ते नुसतं पाठ नाही, ते इम्प्रिंटेड आहे की असं चालू करतात श्री गुरुचरण सर निज मन वर्ण वगैरे. इतकं फास्ट मध्ये होतं ना ते की मलाही कळत नाही मी कसा म्हणून जातो ते. आणि मला ते आठवावं पण नाही लागत, ते इम्प्रिंटेड आहे ब्रेन मध्ये. सो ते जे हिंदुइझम मध्ये की तुम्हीच हिंदू आहात का? नाही. आता हिंदू लोकांना पण त्रास होऊ राहिला ना.
आंदोलनाला काय मुस्लिम लोक आहे का? Majority तर आंदोलनासाठी याच्यात- सगळे मेजॉरिटीने 99% हिंदू आहेत. 99% पेक्षा जास्तही हिंदू असतील. अभिजित दीपके काही कुठल्या वेगळ्या धर्माचा आहे का? हिंदूच आहे ना. इथला आहे आपल्या संभाजीनगरचं. अगदी नॉर्मल फॅमिलीमध्ये. त्याचं तर झालं होतं सेटल सगळं. ग्रॅज्युएशन झालं, सगळं झालं, MS वगैरे झालं. तो अमेरिकेत शिकला, तिथं जॉबला लागला असता, मस्त एकदम छान गाडी घेतली असती 50-60 लाखाची, मस्त फिरला असता, एखादी फॉरेनची किंवा भारतातली फॉरेनला अपेक्षित जाणारी पोरीशी लग्न केलं असतं, सुखात संसार झाला असता. त्याला काय गरज होती इथं येऊन उपोषणं करायची ना आंदोलनं करायची, ह्यांचे फटके खायचे? त्याला वाटलं की आपल्या देशात काहीतरी चुकीचं झालंय, विद्यार्थ्यांवर अन्याय झाला, आणि डिमांड पण तीच आहे ना. अभिजित दीपकीची ही तीच डिमांड आहे. सो यांना ते लक्षात येणं खूप गरजेचं आहे. बरोबर. आता तुम्ही म्हणजे जे लक्षात येतं आहे किंवा जिथे एविंग बिविंग आपण म्हणू शकतो, असं सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की ह्या चळवळीला, ह्या आंदोलनाला आता पॉलिटिकल अँगल द्यायचा प्रयत्न Yes. चालू आहे, हो. धार्मिक अँगल द्यायचा प्रयत्न चालू आहे. म्हणजेच जे काही 2-3 प्रवक्ते त्या स्टेजवर येऊन गेले, त्यांनी आय गेस श्रीरामांबद्दल काहीतरी बोललं, कोणीतरी अल्लाचं नाव घेतलं, असे जे क्लिप्स व्हायरल होत आहे, यांच्याबद्दल तुम्ही स्पष्टीकरण काय द्याल आणि याला धार्मिक आंदोलन बनवण्याचा प्रयत्न केला जातो आहे का? नाही, माझ्या मते तरी इवन गव्हर्नमेंट सुद्धा त्याला धार्मिक अँगल द्यायचा प्रयत्न नाही करत आहे. थोडेफार सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर जे आहेत ते व्ह्यूज साठी असं काही करत असेल तर तो भाग वेगळा आहे. याच्यात मला एक स्टेटमेंट आठवलं, ते कुणाल कामराचं, की तो बोलला होता की सीता के पती का नाम लेके नेता के पती का काम करे. तो ते जोकिंगली बोलला होता, आणि प्रत्येकच गोष्टीला आपण आता एवढे नाजूक झालोत का की कोणी फक्त रामाचं नाव चुकीचं घेतलं किंवा राम रहीम अल्लाह एका शब्दात बोलून गेलं तर मग आपल्याला प्रत्येकच गोष्टीवर आपण ऑफेंड होणार आहे का? आपल्याला प्रत्येकच गोष्टीचं वाईट वाटतंय? एवढे जर नाजूक झालो असाल तर मग आपल्याला ह्या लोकशाहीचं काम नाही. कारण लोकशाहीमध्ये बोलता आलं पाहिजे. तुम्ही अमेरिकेत जर गेलं तर येशू ख्रिस्तांवर अशा पॅरोडी मूवीज सुद्धा बनतात. येशू ख्रिस्तांवरती कॉमेडी मूवीज सुद्धा बनतात. आपल्या देशात जर एखाद्याने महाभारतावर किंवा रामायणावर कॉमेडी मूवी बनवली तर डायरेक्टरला जळून टाकतील लोक जिवंत. मग आपण आपली मानसिकता एवढी इनटॉलरेबल झाली आहे का? टॉलरन्स असणं गरजेचं आहे ना. कोणीतरी आता जर मी एखादं काम करतोय, अर्ध काम बरोबर केलं, अर्ध चुकीचं केलं, तुमच्यासारखा माझा एखादा मित्र असेल, तो जर येऊन मला सांगायला लागला की हे चुकलंय, हे रिपेअर, माझं काम काय काय चुकलंय ते बघून ते दुरुस्त करणं माझं काम आहे ना. की नाही तुम्ही मला चुकीचंच कसं काय बोलले, याच्यावर धरून बसायचं का? नाही. आणि बोलला असेल ना. मुद्दा तो आहे का? मुद्दा आहे ते जे 20-25 विद्यार्थ्यांचा जीव गेला, त्यांच्या जीवाची काहीच व्हॅल्यू नाही का? मरणारे एका पक्षाचे होते का? मरणारे कुठल्या धर्माचे होते का? मरणारे सर्व धर्मांचे, सर्व पक्षांचे. इव्हन काही विद्यार्थी जे मेले त्यांचे वडील तिथे येऊन सांगताय की मैं RSS का मेंबर हूँ. वो ते ID कार्ड वगैरे दाखवतात, मी बीजेपीचा मेंबर आहे, RSSचा मेंबर आहे. मग मरणारे काय काँग्रेसचे किंवा आम आदमी पार्टीचे किंवा दुसऱ्या एखाद्या पक्षाचे होते का? नाही. आणि जोपर्यंत कुठलेच विरोधी पक्षातले नेते, आता ह्या बाबतीत मी तर राहुल गांधीने ते काम चांगलं केलं की तो तिथं जंतर मंतरवर गेला नाही. कारण तो तिथे गेला असता तर सगळे बोलले असते की हे काँग्रेसचं आंदोलन आहे किंवा त्याला पॉलिटिकल अँगल दिला असता. सो त्याचं म्हणणं किंवा माझ्या मते तरी त्याचं न येणं चांगलं झालं. कारण ते पॉलिटिकल आंदोलन नव्हतं, कुठल्या पार्टीचं नव्हतं. मग साहजिकच अपोजिशनचे नेते येऊन भेटतील ना. आता जर अपोजिशनचे नेते येऊन भेटले तरी मीडिया म्हणतं की हे अपोजिशनचे नेते का आले, आणि लोक तसंच म्हणतात ना की अपोजिशनचे नेते का आले, हे तर पॉलिटिकल हे आहे, आंदोलन आहे. बट जर नाही आले तर तेही लोक तेच म्हणतात, राहुल गांधी का नाही गेला, त्याला गरज नाही का देशाची? शेवटी तुम्ही कसंही करा, काहीही करा, साहजिकच विरोध करणारे आणि समर्थन करणारे लोक असतील, पण मग आपल्याला ते सहन करावं लागेल ना सगळ्या गोष्टींनी. नाही, तुम्ही माझ्याशी सहमतच पाहिजे. ही जी मागणी आहे, ही जी डिमांड आहे, तुम्ही एक तर आमच्या मताचे आहात किंवा आमचे डायरेक्ट विरोधक आहात, ही डिमांड चुकीची आहे. कुठल्याही स्वतंत्र देशामध्ये प्रत्येकाला त्याचे विचार आणि त्याचे व्ह्यूज मांडायचा पूर्ण अधिकार आहे, आणि त्यांनी त्या गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे. बरोबर. आता हे बघायला मिळतं आहे की प्रोटेस्ट तर अजून थांबलेला नाही. 20 जुलै नंतर आय गेस प्रोटेस्ट थांबू शकला असता जर गोष्टींचं डिस्कशन झालं असतं. हा. पण मग अजूनही दृश्य असे बघायला मिळत आहेत किंवा प्रसार माध्यमातून किंवा सोशल मीडियातून अजूनही डिस्कशनला कुठलीही सुरुवात झालेली नाहीये. जी झाली आहे तिच्यातही बऱ्याच साऱ्या त्रुटी दिसायला लागल्या आहेत. तर डिस्कशन किती इम्पॉर्टंट असतं अशा सेन्सिटिव्ह गोष्टींमध्ये? डिस्कशन हे अटमोस्ट इम्पॉर्टंटचं असतं. तुम्हाला अण्णा हजारेंचं जे आंदोलन झालं होतं ते आठवत असेल की 2011-12 मध्ये झालं होतं, बरोबर? तेव्हा
सेंट्रल गव्हर्नमेंट ऍक्च्युली अण्णा हजारेंचं उपोषण तोडायला आली होती. त्याच्या आधी त्यांनी लोकपाल बिल मंजूर केलं लोकसभेत आणि मग त्यांनी येऊन सांगितलं की आम्ही तुमची डिमांड एक्सेप्ट करतोय, उपोषण तोडा. सो हे खूप महत्वाचं आहे ना. तुम्ही जोपर्यंत स्टेजवरती येत आणि आतापर्यंत जे डिस्कशन झालं ते बिहाइंड द कर्टेन झालंय. सो पाठीमागे काय डिस्कशन झालं जनतेला थोडी माहिती. लॅक्स ऑफ प्रोटेस्टर्स आहेत, त्यांना थोडी माहिती आहे पाठीमागे काय डिस्कशन चालू आहे. सो ऍक्च्युली तुमची जबाबदारी आहे तिथं या पब्लिक डोमेन मध्ये, पब्लिक फोरमवरती त्यांना आश्वासन द्या काय द्यायचं ते, आणि मग तुम्ही त्यांचे डिमांड्स एक्सेप्ट करताय नाही करताय तेही तिथे सांगा. पण तुम्ही एकदा या समोर. तुम्ही काय नवे नवेली सुनबाई थोडी आहात की नाही नाही पडद्याच्या बाहेर नको मध्येच राहू दे, असं थोडी आहे. तुम्ही ह्या देशाचे सरकार चालवत आहात, तुम्ही ह्या देशाला उत्तरदायी आहात, तुम्हाला उत्तर देणं भाग पडणार आहे, ते तुमची जबाबदारी आहे. तुम्ही ती जबाबदारी पार पाडा ना. तुम्ही एवढ्या वर्षात एकही प्रेस कॉन्फरन्स घेतली नाही, याच्यात तुम्ही जबाबदारीपासून दूर पळताय असं दिसून येतं. परसेप्शन ऑफ जस्टिस किंवा परसेप्शन ऑफ ट्रूथ हे फक्त असणं गरजेचं नाही ना, ते दिसलंही पाहिजे. हे माझं स्टेटमेंट नाही आहे, भारताच्या सुप्रीम कोर्टाचं स्टेटमेंट आहे की जस्टिस फक्त होणं गरजेचं नाही, जस्टिस होताना दिसलं सुद्धा पाहिजे. तुम्ही योग्य काम करताय हे होणं गरजेचं नाही, ते योग्य होतं हे लोकांना जाणवलंही पाहिजे. ते खूप महत्वाचं आहे आणि तुम्ही त्याच्यात कमी पडताय. बरोबर. आता मला हे दिसतं आहे, म्हणजे मी ज्या पर्स्पेक्टिव्हने बघतोय की लोकांना ए विंग सपोर्टर्स, बी विंग सपोर्टर्स असतीलच. बरोबर. हा. पण लोक ह्या चळवळीला किंवा ह्या आंदोलनाला अशा पर्स्पेक्टिव्हने बघताय की यांना सरकार बदलायचं आहे. एवढ्याच्याने सरकार नाही बदल. हा, मी सांगतोय. आणि तशा कॉन्टेंट किंवा तशा न्यूज तसे इकडे येते की काँग्रेसने सपोर्ट केला, आम आदमी पार्टीने सपोर्ट केला, सरकार विरुद्ध आंदोलन हे केलं जात आहे. पण तुम्हाला काय वाटतं, हे आंदोलन सरकार विरुद्ध आहे, सरकार बदलण्यासाठी आहे, की हे आंदोलन शिक्षण प्रणाली बदलण्यासाठी आहे आणि तिच्यातल्या त्रुटींना कमी करण्यासाठी आहे? एक गोष्ट ध्यानात घ्या, कुठलंही आंदोलन सरकार बदलण्यासाठी नसतं, पण त्या आंदोलनाचा परिणाम होतो की सरकार बदलतं. काँग्रेसचं सरकार तसंच बदललं होतं ना. 14 मध्ये बीजेपी कशी आली होती, वेगळे आंदोलन झाले, लोकांच्या मनात काँग्रेसच्या विरोधात निगेटिव्ह इमेज तयार झाली, म्हणून बीजेपी आलं. मग जर एखाद्या आंदोलनाने बीजेपीचंही सरकार बदलत असेल तर चुकीचं काय आहे त्याच्यात? एखाद्या आंदोलनामुळे जर आपल्याला एखाद्या सरकारच्या ज्या त्रुटी आहेत, सरकारचे जे दोष आहेत ते जर लक्षात येत असतील आणि ते सरकार जर बदलत असेल तर ऍक्च्युली लोकशाही तेच सांगते ना, सरकारच्या विरोधात बोला, सरकार तुम्हाला आवडलं ठेवा, नाही आवडलं बदलून टाका. तोच तर हेतू आहे कुठल्याही गोष्टीचा. लोकशाहीमध्ये प्रत्येक गोष्ट सरकार बदलण्यासाठी घेतली जाते आणि मग तुम्ही म्हणणार सर तुम्ही तर सरकार बदलायच्याच गोष्टी करतात. का नाही बदलू? लोकशाही कशासाठी? लोकशाहीचा हेतूच तो आहे, सरकार मला वाटेल तेव्हा बदलेल. नाही तर मग आपल्याला चीन सारखं, नॉर्थ कोरिया सारखं हुकुमशाही घ्यायला काय हरकत होती? मग चालू द्या मग एकच सरकार बदलायचंच नाही का? या सरकारचा काही जन्मसिद्ध हक्क आहे का सरकारमध्ये बसणं, या पार्टीचा किंवा कुठल्याही पार्टीचा? बदलू द्या ना. मी तर उलट म्हणतो दर 5 वर्षांनी सरकार बदला. ह्या वेळेस काँग्रेसला संधी द्या, 5 वर्षांनी परत बीजेपीला, परत 5 वर्षांनी काँग्रेसला. सरकारला जाणवलं पाहिजे की आपल्याला केव्हाही सत्तेतनं हाकललं जाऊ शकतं. सरकारला जेव्हा ह्या गोष्टीची जाण राहील तेव्हा सरकार जनतेचा विचार करेल. एक सिंपल उदाहरण सांगतो. एका कॅबिनेट मंत्र्याचा राजीनामा घेण्यासाठी लाखो लोकांना आंदोलन करावं लागतं. नुकतेच इंग्लंडचे जे पंतप्रधान आहेत त्यांनी इनइफिशियन्सीमुळे राजीनामा दिला. त्यांचं एवढंच म्हणणं होतं की मी कार्यक्षमता किंवा माझी कार्यक्षमता कमी पडली पंतप्रधान पदावरती, म्हणून मी राजीनामा देतो. जर एखादा व्यक्ती अकार्यक्षमतेच्या कारणावरती पूर्ण देशाच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा देतोय, एवढी मोठी पेपर फुटी होऊन 20-25 विद्यार्थ्यांचा जीव गेलेला आहे, त्या कारणावरती एखाद्या मंत्र्याचा राजीनामा झाला तर ते योग्यच आहे, चुकीचं नाहीये. जनतेला पूर्ण हक्क आहे मंत्र्याचा, इव्हन प्रधानमंत्र्याचा सुद्धा राजीनामा मागायचा हक्क जनतेला आहे. तुम्ही कोण ठरवणार? मी कोण ठरवणार की कोणी म्हणायचं आणि कोणी नाही? मी जबरदस्ती करेल का? नाही, तुम्ही सगळ्यांनी ह्या पक्षाला सपोर्टच करा. मीही माझे व्ह्यू मांडू शकतो. सगळ्यांना असं नाही म्हणू शकत की ह्या पक्षाचा विरोध करा, सपोर्ट करा, नाही करू शकत ना. लोकशाहीचा हेतूच तो आहे. सगळ्यांना स्वातंत्र्य आहे, तुम्हाला आवडतंय सपोर्ट करा, नाही आवडतंय विरोध करा, आंदोलन काढायचे अधिकार आहे. आर्टिकल 19(1) मध्ये ABC 3 आर्टिकल. पहिला आर्टिकल सांगतं तुम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे हर प्रकारे. तुम्ही न्यूज चॅनलवरती बोलू शकतात, जसं आपण आता व्हिडिओ काढतोय अशी व्हिडिओ काढू शकतात, तुम्ही एखादं भाषण बोलू शकतात, तुम्ही एखादं गाणं बनवू शकतात, तुम्ही एखादं चित्र काढू शकतात. रेखाचित्र येतात, तुम्ही पाहिलेले असेल ना, आपले राज ठाकरे सुद्धा बनवतात ते कार्टून्स, ते सुद्धा करायचा अधिकार आहे. हर प्रकारे तुम्हाला तुमचं मत मांडायचा अधिकार आहे, मग तो सरकारच्या सपोर्टमध्ये असो किंवा विरोधमध्ये असो. तुम्हाला दुसऱ्याचं मत नाही आवडते तो तुमचा प्रॉब्लेम आहे, पण प्रत्येकाला त्याचं मत मांडायचा अधिकार आहे. ते विद्यार्थी तेच करताय.
आणि आंदोलक काय असतं, विद्यार्थी आहेत ते सगळे, तरुण लेकरं आहेत ते, काही काही ते लहान लहान पोरं आहेत 7वी-8वीचे, ते सुद्धा त्यांच्या आई वडिलांसोबत तिथे जात आहे. सो त्यांचा तो अधिकार आहे. दुसरी गोष्ट, आर्टिकल लगेच त्याच आर्टिकल मध्ये पुढे दिलेले, प्रत्येकाला निशस्त्रपणे कुठलंही हत्यार हातात न घेता आंदोलन करायचा पूर्ण अधिकार आहे. मग तुम्ही त्याच्यावर काय देणार? पब्लिक ऑर्डरचं एक्सेप्शन देणार? पब्लिक ऑर्डर केव्हा व्हायोलेट होते? जेव्हा अचानक जमाव तयार झाला तेव्हा होते. जर त्यांनी आधी सूचना दिलेली आहे, आधीच ते सांगताय आमचा असा असा प्लॅन आहे, तर पब्लिक ऑर्डर मेंटेन ठेवणे आणि जनतेला गैरसोय होणार नाही ही जबाबदारी पोलिसांची आहे. मग तुमचा प्रश्न, पोलिसांची कसं काय जबाबदारी सर, कोणी येऊन आंदोलन? अरे मग पोलिसांना पगार कशाचा देतोय? मग घरी बसून खायचा पगार देणार आहे आपण? पगार तर जनता देऊ राहिली ना. ते जे आंदोलक आहेत त्यांच्याही टॅक्स मधून पगार गेलाय ना त्यांना. ते पोलीस काय उपकार थोडी करताय आपल्यावर पब्लिक ऑर्डर मेंटेन करून किंवा जनतेची सेवा करून? नाही, दे आर सपोज टू डू सो. तुम्ही तो मूवी पाहिलेला असेल आमिर खानचा सरफरोश. त्याच्यात आमिर खानचा एक ज्युनियर असतो की तो म्हणतो, तुम्ही किस बात का घमंड है, ईमानदार हो इस बात का. आय थिंक सरफरोश मधला डायलॉग आहे. हा, तर अपनी ईमानदारी का घमंड है, तर तो म्हणतो नहीं होना चाहिए, बिकॉज इफ यू आर अ सिव्हिल सर्वंट और इफ यू आर अ सर्वंट ऑफ दिस कंट्री, यू आर एक्सपेक्टेड टू बी ऑनेस्ट. तुम्हाला तुमची इमानदारी एक्सपेक्टेड आहे. तुम्ही उपकार नाही करत आहे देशावर इमानदार राहून. तुमची इमानदारी एक्सपेक्टेड आहे, म्हणूनच तुम्हाला पैसा दिला जातोय, म्हणूनच तुमच्या घरादारासह सगळ्यांचे रिचार्ज गव्हर्नमेंट मारून देऊ राहील. पैसा कोणाचा आहे? कोणाचे काय मामाची जमीन विकून थोडी पैसे आणले होते. आपलाच पैसा आहे ना, जनतेचा पैसा तुमच्याकडनं अपेक्षित आहे, म्हणून तुम्हाला ती एवढी सगळी सोय देतोय. तुमच्याकडे जो मोबाईल आहे त्याचा रिचार्ज सरकार मारून किंवा सरकारी पैशातून मारला जातोय, तर तुमचा तो मोबाईल जनतेच्या कामासाठीच वापरला गेला पाहिजे. उचला जनतेचे फोन. तुमच्याकडे किती खासदारांचे नंबर आहेत? बाकीच्यांचे सोडा, तुमच्या खासदाराचा तरी नंबर आहे तुमच्याकडे? नाही, कोणाकडेच नसतो. आणि केला आपण फोन की माझा साहेब असं असं काम आहे, किती खासदार ते काम करतात? किती अधिकारी करतात? नन, ऍब्सोल्युटली झिरो. फार रेअरली कामं होतात फोनवरती, फार थोड्या लोकांचे कामं होतात फोनवरती. एवढे छोटे छोटे गोष्टी आहेत. ह्या गोष्टी जेव्हा समजतील जनतेला, जनता आपोआप रस्त्यावर उतरेल आणि जनता सांगेल, अरे आपण पोलिसांना साहेब का म्हणायचं? पगार आम्ही देतोय, आम्ही ज्याला पगार देतोय त्यालाच आपण साहेब. म्हणजे तुम्ही समजा एखादा ज्युनियर व्यक्ती तुमच्याकडे कामाला ठेवला, तुम्ही त्याला साहेब एवढं करून देता का? कसं वाटेल तुम्हाला? पोलीस जनतेची सेवक आहे, प्रशासन जनतेचं सेवक आहे, इव्हन डिस्ट्रिक्ट कलेक्टर सुद्धा जनतेचा सेवक आहे. तुम्ही हॉलिवूड मूवीज पाहिले का कधी? हॉलिवूड मूवीज मध्ये एखादा पोलीस ऑफिसर जर एखाद्या रस्त्यावरती एखाद्या व्यक्तीला अडवतो, तो त्याला काय हाक मारतो माहितीये? सर, मॅम. आपल्या देशात किती पोलीस लोकांना सर आणि मॅम म्हणतात? आपल्या देशात डायरेक्ट कानफटीत देतात, लाठीचार्ज करतात. होतंय का असं? होती का सुधारणा? नाही. हे जे इम्पिरियल रूल होता, ब्रिटिश रूल होता, ब्रिटिश रूल मध्ये जी एक मेंटॅलिटी तयार होऊन गेली, तशी मेंटॅलिटी ती कंटिन्यू चालू आहे. त्याच्यामुळे मग आपण ते आपले पूर्वज त्या पोलिसांना साहेब म्हणायचे म्हणून आपणही साहेबच म्हणतो. ऍक्च्युली त्यांना ऑफिसर किंवा त्यांच्या रँक नुसार एखादा हवालदार असेल तर त्याला हवालदार म्हणण्यात त्याला काय अपमान पाहिजे? आपण चुकीचं तर नाही करत आहे ना. त्यांचा गैरव्यवहार करतोय, गैरप्रकार करतोय का? नाही. आणि आता ऍक्च्युली डिजिटल मीडियामुळे, सोशल मीडियामुळे ह्या गोष्टी खूप साऱ्या समोर यायला लागल्या. पोलीस ब्रुटॅलिटी वगैरे गोष्टी समोर यायला लागल्या. पूर्वी तर काही यायच्या नाही. पण मग शेवटी पोलीस कशासाठी? जनतेच्या सेवेसाठी. पोलिसांचं काम आहे जनतेची सेवा करणं. याच्यात घमंड कुठली पाहिजे? तुमच्याकडनं ती अपेक्षित आहे. तुम्ही सेवेमध्ये आहात तर तुमच्याकडनं अपेक्षित आहे इमानदारीने जनतेची सेवा करणे. त्याच्यासाठीच पगार देतोय. आता याच्यावर एक गोष्ट मला एक क्लॅरिफाय करून द्या की इलेक्टेड पार्टी, गव्हर्नमेंट आणि सिस्टम, इंडियन एज्युकेशन सिस्टम, कुठलीही सिस्टम, इरिगेशन सिस्टम असू द्या, एज्युकेशन म्हणजे कुठलीही डिपार्टमेंट सिस्टम, हे आणि हे याच्यात फरक आहे. हे लोकांना का कळत नाही? कारण की लोक एक्सपेक्ट करतात की गव्हर्नमेंट करप्ट आहे, बट दे डोंट नो की सिस्टम करप्ट आहे. ऍक्च्युली दोघं करप्ट असतील तरच ते काम होऊ शकतं. मग एक जरी ऑनेस्ट असेल, गव्हर्नमेंट किती करप्ट असेल आणि सिस्टम बेईमानी करायला तयार नसेल तर होऊ शकत नाही. आणि गव्हर्नमेंट इमानदार असेल, सिस्टम कितीही करप्ट असेल तरी होऊ शकत नाही. याची उदाहरणं आपण पाहिलेली आहेत. तुकाराम मुंडेंची एवढे ट्रान्सफर त्याच कारणास्तव होतात. मग मला हे समजावून द्या आपल्या व्ह्युअर्सला की सिस्टमने जर नीट काम केले, सिस्टम म्हणजे जे अधिकारी आहेत ज्यांना आपण आता तुम्ही संबोधलं की आपल्या टॅक्सवर काम करताय, हे सगळं त्याचा पगार आपल्या टॅक्स मधून जातोय, या सगळ्या गोष्टी जर त्यांनी जरी नीट काम केले तर गव्हर्नमेंट फक्त डिरेक्शन द्यायचं काम करू शकतं. त्याच्यापेक्षा जास्त काम करायचं गव्हर्नमेंटला गरज नाही. हेच तर एक्सपेक्टेड आहे.
जे अधिकारी नेमलेले आहेत त्यांनी जर इमानदारीने काम केलं तर गव्हर्नमेंटला काही करताच येत नाही ना. गव्हर्नमेंट करप्शन केव्हा करू शकते, जेव्हा खालचं सिस्टीम त्या करप्शन मध्ये सपोर्ट करेल. जर खालचं सिस्टीम करप्शन मध्ये सपोर्ट करत नाही तर गव्हर्नमेंट कसं काय करप्शन करेल? पॉसिबलच नाही ते. सो हे कळलं पाहिजे. आणि सिस्टीम तेवढीच करप्ट राहू शकते जेवढी गव्हर्नमेंट करप्ट आहे, आणि गव्हर्नमेंट तेवढीच करप्ट राहू शकते जेवढी सिस्टीम करप्ट आहे. जर दोघं एकमेकाला समर्थक असतील तरच ते काम होऊ शकतं करप्शनचं, अदरवाईज ते होऊ शकत नाही. एकदम सिंपल उदाहरण घे. समजा मी मी एखादा मंत्री आणि तुम्ही एखादे अधिकारी आहात. मी तुम्हाला रस्ता एक ब्रिज बांधायचं काम दिलं, पूल बांधायचं. आताच नुकताच मिसिंग लिंकचं ते येतच आहे समोर की पहिल्याच पावसात जर आपला ब्रिज टनेल कोसळत असेल तर काय उपयोग नाही. मी समजा मंत्री आहे, मी तुम्हाला सांगितलं 50 कोटीचं काम आहे, 5 कोटी मला पाहिजे, बाकी तू काही कर. तुम्ही सांगितलं सर मी करणार नाही, मलाही 1 रुपया नको, पण मी कोणाला खाऊ पण देणार नाही. कसं काय खाईल तो मंत्री? कसं काय करप्शन करेल? समजा मी मंत्री आहे आणि तुम्ही ठरवलं तुम्हाला 5 कोटी खायचे, तुम्ही अधिकारी आहात, पण मंत्री इमानदार आहे. मंत्री म्हणतोय काय रे, काय झालं पैशाचं? अधिकारी कसं काय पैसे खाईल? जेव्हा दोघांची सांगड बसेल, दादा 10 कोटी तुझे, 10 कोटी माझे, 30 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट काढू, त्याच्यात मग छोटे मोठ्यांना पण 2-5 कोटी द्यावे लागतील, तेव्हा तर ते होईल ना. त्याच्याशिवाय ते होऊ शकत नाही. सो आपल्या देशात अनावधानाने किंवा काहीतरी असं केलं आपण की ज्याच्यात आपल्याला दोघं गोष्टी एकमेकाला पूरक भेटताय. यांनाही खायचंय, त्यांनाही खायचंय, सगळ्यांना एकत्रच खायचंय. पण ठीक आहे, तुम्हाला एक सिंपल फॅक्ट सांगतो, जगात 100% इमानदार गव्हर्नमेंट कुठंच नाही. कुठंच नाही जगात, कुठंच तुम्हाला 100% इमानदार गव्हर्नमेंट नाही पाहायला भेटणार. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचा, एप्स्टीन फाईल्स मध्ये त्याचंही नाव आहेच की. मग 100% इमानदार कुठंच नाही. पण काहीतरी कंट्रोल पाहिजे. तुमची चूक एवढीच मोठी पाहिजे की ज्याचा खूप काही परिणाम होणार नाही. तुमच्या चुकीमुळे जर 22-25 विद्यार्थ्यांना आत्महत्या करावी लागत असेल तर तुम्हालाही फाशी दिलीच गेली पाहिजे. पेपर फुटीची केस तुमच्यावर बनतच नाही, तुमच्यावर खुनाची केस बनते. तुमच्यामुळे 22 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला ना, तर तुमच्यावर खुनाची केस बनते. दारू पिऊन तुम्ही गाडी चालवली, 15 लोकांना ओढून दिलं, तर तुमच्यावर काय ड्रिंक अँड ड्रायव्हिंगचीच केस होईल का फक्त? कल्पेबल होमिसाइडची केस बनतेच ना. तुमच्यावरही खुनाची केस बनलीच पाहिजे. लॉ तसाच पाहिजे. जी जस्टिस आहे ते प्रपोर्शनल टू क्राईम असणं खूप गरजेचं आहे. प्रपोर्शनल टू क्राईम जस्टिस असेल तरच ते इफेक्टिव्ह राहील, अदरवाईज राहणार नाही. 30 लोकांनी एका छोट्याशा 13 वर्षाच्या नाबालिक मुलीचा बलात्कार केला. त्याच्या विरोधात लोक आंदोलन करत होते की तिला जस्टिस द्या, न्याय द्या. आणि त्या आंदोलनकर्त्यांवरती एक IPS रँकचा अधिकारी येतो किंवा एक मोठा अधिकारी येतो आणि त्यांच्यावर झापडी मारतो, काठीने मारतो, गाडीच्या आतमध्ये घेऊन त्या लोकांना मारतोय. तर लाज कोणाला वाटली पाहिजे? त्या लोकांना. ज्या मुलीचा बलात्कार झाला तिच्या न्यायासाठी लढत आहे त्यांना लाज वाटली पाहिजे का ज्या अधिकाऱ्याने त्या लोकांवर लाठ्या चालवली त्यांना वाटली पाहिजे? तुम्हाला मुलं बाळा नाहीत, तुमचे लेकरं शिकणार नाहीत पुढं, तुमच्या लेकरांना कधीच आयुष्यात अडचण येणार नाही. पोलिसांचा धाक बलात्काऱ्यांना पाहिजे तर जनतेला काय? मग हाच तर मुद्दा आहे. लोकांनी बोलायचंच नाही का? मग शांत बसून राहायचं? आयुष्यात कुठंच बोलायचं नाही, शांततेतच चाला, फक्त सहन करा. मग इंग्रज काय चावत होते? निदान त्यांनी बांधलेले पुलं टिकले तरी मग आजपर्यंत. बरोबर आहे ना? इंग्रजांनी भले मारले, 2 फटके जास्त मारले, पण मग त्यांनी जे बांधले ते टिकतंय आतापर्यंत. यांनी बांधलेलं 2 तास सुद्धा टिकत नाही. एका कॉमेडियनची व्हिडिओ पाहिली, त्याने त्याचे शब्द आहे, मी त्याचं नाव नाही सांगणार उगाच हे नको, पण त्याचे शब्द होते, बाबर चाहे आदमी गलत था, कॉन्ट्रैक्टर सही था, उसने बांधा हुआ मस्जिद हमें गिरा ना पड़ा. हम आदमी भी गलत है, कॉन्ट्रैक्टर भी गलत है, हमने बांधा हुआ राम मंदिर पहली बारिश में छत गलने लगे. खरं आहे का खोटं आहे? पहिल्याच पावसात जर त्या राम मंदिराची छत गळत असेल तर तुम्ही बांधकाम कसं केलं याची चौकशी नको व्हायला? राम मंदिरातले दानपेटीतले पैसे चोरीला जात आहेत. पहिले सुरुवातीला समोर आलं 50 लाखाची चोरी, 30-35 लाखाची, नंतर 10 कोटी, 5 कोटी, नंतर 200 कोटीवर आकडा गेला, आता चालू आहे 1400-1500 कोटीवर जातोय. नेमकी चोरी केवढ्याची झाली? उद्या समजलं मंदिरात चोरून न्यायचा प्लॅन होता, मग कोणाचं तरी उत्तरदायित्व पाहिजे ना, कोणाची तरी जबाबदेही पाहिजे ना. नुसते आमदार खासदार फोडायचे आणि सरकार चालवायचे आणि मनासारखं करायचे असं थोडी चालेल. फक्त हॉस्पिटल यामध्ये माध्यमांची भूमिका काय असते? माध्यमांना लोकशाहीचा चौथा पाया म्हणून काम करायचं होतं, त्यांनी काम केलेलं नाही.
त्यांनी तर लोकशाहीचा पाया म्हणून काम करणं सोडून लोकांच्या पायातली चप्पल होऊन काम केलेलं आहे किंवा लोकांचे पाय धुवायचे काम केलेले आहे. ठराविक लोक, ठराविक पुंजीपतींची रावण्या करणे आणि त्यांच्या म्हणण्यानुसार वागणे हे माध्यमांना शोभत नाही. भारतातले प्रसार माध्यम न पाहण्यायोग्य आहेत. कुठलाही न्यूज चॅनल भारतातला पाहण्याच्या लायकीचा नाही. हे मी एखाद्या न्यूज चॅनलच्या अँकरच्या तोंडावर किंवा तुम्ही मला सुप्रीम कोर्टापुढे उभं करा, कुठेही उभं करा, मी तिथं बोलू शकतो. हे माझं पर्सनल ओपिनियन आहे. भारतातले प्रसार माध्यम पाहायच्या लायकीचे नाहीत, न्यूज चॅनल्स पाहायच्या लायकीचे नाहीत. आता जे आंदोलन झालं त्याच्याबद्दल न्यूज चॅनलांनी कोणत्या कोणत्या बातम्या तुमच्यापर्यंत योग्य पोहोचवल्या आणि तुम्हाला वाटतं त्या योग्य नाहीयेत? आता योग्य आहेत नाहीत हे बघणं ऍक्च्युली फॅक्ट चेक करणं सोपं नाही. मी काही तिथं नव्हतो आंदोलनाच्या जागेवर. इथं मी माझ्या परीने जेवढं होतंय तेवढं बघतोय. पण तिथं जाऊन बघितलं आणि मगच अँकर काय करतं. मला ह्या सगळ्यामध्ये एक गोष्टची नोटीस झाली. आंदोलन महिनाभर चाललंय. प्रसार माध्यम केव्हा पोहोचले? ज्या दिवशी सोनम वांगचुकला उचललं किंवा त्याच्या आदल्या दिवशी पोहोचले. आणि उपोषण करणाऱ्या माणसाला पडदे लावून कोण उचलून घेऊन जातं? पहिले तर सोनम वांगचुकला तुम्ही देशद्रोही म्हणत होते, नंतर म्हणत होते पाकिस्तानचा एजंट आहे. त्याने तर इंडियन आर्मीसाठी एवढे कामं केलेले आहेत. तुम्हाला माहिती, मला माहिती, सांगायची गरज नाही. गुगलवरती जाऊन सर्च करा सोनम वांगचुक का फेमस आहेत, लगेच कळेल तुम्हाला. आणि मग जेव्हा त्याचं उपोषण 20-22 दिवसावर गेलंय, जनतेचा पूर्ण देशाचा सपोर्ट त्याला भेटतोय. तुम्ही कुठलीही व्हिडिओ बघा, कुठलीही हे बघा, तिथे कमेंट्स होतात, तुम्हाला कळेल. मग त्याच्यानंतर प्रसार माध्यम येतात. आणि प्रसार माध्यम केव्हा येत आहे? जेव्हा सोनम वांगचुकला व्हाईट पडदे लावून कोणाला उचलून घेऊन जात. तो काही कोणी चोर भामटा थोडी होता, आंदोलन करत होता यार, जनतेसाठी, लोकांसाठी, लोकांच्या लेकरांसाठी. त्याला उचलून घेऊन गेल्यानंतर त्याच्या बायकोला सुद्धा भेटायला किती वेळ लागला. त्याच्या बायकोला मोबाईल घेऊन आतमध्ये भेटायला जाऊ देत नव्हते. सोनम वांगचुकच्या बायकोला हॉस्पिटलमध्ये सोनम वांगचुकला भेटताना तिचा मोबाईल जमा केलेला होता. का? एवढी धडापड का चालू आहे? एवढी धावपळ का चालू आहे? कशासाठी करताय? आणि तुमचा काय हक्क होता उचलून घेऊन जायचा? दिल्ली हायकोर्टचं जजमेंट काय होतं? जजमेंट हायकोर्टाचं सोनम वांगचुक साहेबांची काळजी घ्या, हे शब्द होते दिल्ली हायकोर्टाचे. पोलिसांना असं थोडी सांगितलं उचलून आणा हॉस्पिटलमध्ये टाका. कुठल्या हॉस्पिटलमध्ये काय काहीच नाही, कोणाचाच कंट्रोल नाही. का तिथं जाऊन तुम्हाला सलाईन लावता आली नसती? तिथं जाऊन तुम्हाला IV देता आले नसते? तिथं डॉक्टरांना येता येत नव्हतं? तिथं हार्ट रेट चेक नसतं करता आलं? करता आलं असतं. हा, क्रिटिकल कंडिशन मध्ये राहिले असते तर नेता आलं असतं. ऍडमिट झाल्यानंतर एकच तासात तिथली जी इन्चार्ज डॉक्टर होती तिने सांगितलं की एवढी काही परिस्थिती खराब नाही, वॉटर लॉस झालंय, वेट लॉस झालंय, डिहायड्रेशन आहे, पण मसल लॉस वगैरे होते, पण ऑर्गन्स वगैरे कम्प्लिटली फंक्शनल होते, ठीकठाक होते. आणि त्यांचं तो अजूनही चालू आहे हा, उपोषण. हंगर स्ट्राईक चालू आहे. पण मग त्यांना पब्लिक कॉन्टॅक्ट मध्ये येऊ देत नाही ना. आतापर्यंत सोनम वांगचुक स्वतः बोलायची जनतेशी की आज मेरा 15वां दिन है, 16वां दिन है, हालत कमजोर आहे. तेव्हा तर लोकांना समजायचं की हा माणूस तिथे का मरतोय. उपोषण तर आपल्याला उपोषण करायचं, कोण करायचं इतिहासात तुम्ही सांगा मला. भारतात उपोषण कोण करायचं? महात्मा गांधी. भगतसिंग त्यांनी उपोषण केले नाही? केले. भगतसिंगने केले, राजगुरूने केले, सुखदेवने केले, खूप साऱ्या लोकांनी केले. आणि हे उपोषण कुठं करायचे? त्यांनी जेलमध्ये केलं ना, म्हणून जनतेपर्यंत पोहोचलं नाही की हे पण उपोषण करताय बुवा असं. सो जनतेला कळणं पण महत्वाचं. एखादा माणूस जनतेसाठी उपोषण करतोय, यांनी तो कॉन्टॅक्टच बंद केलाय. मग भगतसिंगला जे ब्रिटिशांनी केलं, जेलमध्येच राहू दिलं, उपोषण करायचं कर, जेलमध्ये कर, त्याच्यातून याच्यात काय चुकीचं आहे? सिमिलर सिच्युएशन करून टाकले ना. हॉस्पिटलच्या नावाखाली एक प्रकारे तुम्ही त्याला हाऊस अरेस्ट मध्ये ठेवताय. मग त्याच्या उपोषणाचा काय फायदा जर जनतेला कळतच नाही तो माणूस तुमच्यासाठी उपोषण करतोय तर. आणि सरकारने पूर्ण सिच्युएशन हँडल करताना खूप चुका केल्या. ही सिच्युएशन पीसफुली हँडल होऊ शकत होती. एखाद्या मंत्र्याचा राजीनामा झाला असता, जनतेची अपेक्षा होती होऊ द्या ना, काय बिघडतंय, इट्स ओके. 2 काय 4 मंत्री गेले तरी चालतंय. त्यांनाही कळलं असतं की आपण थोडं चांगलं काम करायला पाहिजे होतं. अकाउंटेबिलिटी राहिली असते. सोनम वांगचुक तेच बोलले ना. त्यांना जेव्हा सौरभ द्विवेदीने विचारलं की क्या एक मंत्री के इस्तीफे से सब हो जाएगा ठीक, तो बोला नहीं, बट जो उसके बाद में आएगा उसको पता रहेगा अगर ये गलती की तो हमारी भी पोस्ट जा सकती है, हमारा भी डिपार्टमेंट जा सकता है. हे खूप महत्वाचं आहे, त्यांना समजणं गरजेचं. आता जे यंग जनरेशन आहे त्यांना हे जे मी प्रसार माध्यमांवर आपली चर्चा चालू होती त्याच्यामुळे बोलतोय की काही मी क्लिप्स बघितले, काही व्हिडिओज बघितले, मुंबईचे होते आय गेस ते, तर त्यांना बुली करताय, म्हणजे नाही करू देते त्यांना रेकॉर्डिंग अँड ऑल. जे मेजर प्रसार माध्यम आहेत जसे आपले व्हॉट एव्हर जेही नाव असतील ते,
तर त्यांना बाईट्स देत नाही आहे किंवा ते जे रेकॉर्डिंग करायचा प्रयत्न करते त्यांना अडथळा आणताय आणि नाही करू देते. मग तिथे त्यांचं फेल्युअर दिसतंय. म्हणजे त्यांना ना रेकॉर्डिंग करता येते ना काहीच ना काही. लोक लोक त्यांना चिडवताय लिटरली येस कॅमेऱ्यावरती, ऑन कॅमेरा, गोदी मीडिया असं काहीतरी स्लोगन्स वगैरे येत आहे. इव्हन लाठीचार्ज करून परत घरी जाणाऱ्या पोलिसांना सुद्धा लोकांनी टाळ्या वाजून घरी पाठवलं, की घरी जाऊन तुमच्या मुलाबाळांना सांगा की लोकांच्या लेकरांवर काठ्या चालवून आलो, हक्कासाठी लढणाऱ्या लेकरांवर काठ्या चालवून आलो, खूप मोठं काम केलं तुमच्याने, गुंड आतंकवादी तर कंट्रोलमध्ये येत नाही, सर्वसामान्य गोरगरिबांच्या लेकरांवर अत्याचार करून आलो, हे सांगा घरी. सो हे आपल्याला तिथं पाहायला भेटतं. ह्या सगळ्या मागे इश्यू काय? प्रसार माध्यमांमध्ये लोकांचा ट्रस्ट राहिलेला नाही, बरोबर. किंवा मेजॉरिटी लोकांचा ट्रस्ट प्रसार माध्यमांतून उडून चाललाय. म्हणून तर मग त्यांना टायटल्स दिले जात आहे ना वेगळे वेगळे. हम्म. खूप सारे लोक त्याला गोदी मीडिया म्हणतात, खूप सारे लोक त्यांना म्हणतात की तुम्ही ताटाखालचं मांजर आहात, असं काहीतरी कमेंट येतीलच. तुम्ही जर ट्रस्ट मेंटेन नाही केलं तर येतीलच कमेंट. तुम्ही ट्रस्ट मेंटेन केला असता, तुम्ही जर तसं दाखवलं असतं की नाही आम्ही निष्पक्ष आहोत, आम्ही ना अपोजिशनचे आहोत ना गव्हर्नमेंटचे आहोत, तर ते एक्सेप्टेबल होतं. तुम्ही तसं ट्रस्ट मेंटेन नाही केला ना. खूप जास्त ट्विस्ट करताय येस, खूप जास्त ट्विस्ट. बिकॉज तुम्ही एआय व्हिडिओ बनवून टाकताय आणि त्याच्यात दाखवताय की प्रोटेस्टरांनी कशा गाड्या तोडल्या. तर ती एआय व्हिडिओ दिसते, निदान चांगली तरी बनवा, लोकांना विश्वास तरी पटेल. म्हणजे तुम्ही जनतेला एवढं मूर्ख समजताय की ती एआय व्हिडिओ लोक सत्य मानून घेतील. म्हणजे मग एकतर तुम्ही देशाला खूप मूर्ख समजताय किंवा तुम्ही अतिशय महाभयानक मूर्ख आहात. दोघांपैकी एक गोष्ट असू शकते. पण माझ्या माहितीनुसार 140 करोड लोक मूर्ख नाही राहू शकत. थोडेफार राहतील. आणि त्यातल्या त्यात 140 आत्ताचे जे यंग जनरेशन यंग आहे ते खूप जनरेशनला अवेअर आहे या गोष्टी. एव्हरीथिंग इज ऑन युअर फिंगर टिप. तुमच्या एका क्लिकने तुम्हाला सगळी माहिती भेटते, तर तुम्ही त्यांना मूर्खात काढणं लय अवघड आहे. आणि आज पूर्वी कसं असायचं, गप्पा मारताना एखादा फेकायचं, याने असं केलं त्याने तसं केलं. लोक आता लगेच गुगल काढतात, चेक करतात. खोटं बोलू राहिलं रे तू, बरोबर आहे ना. सो फॅक्ट चेक करणं खूप इझी झालेलं आहे. त्याचा वापर करा, फॅक्ट चेक करा, इन्फॉर्मेशन प्रोटेस्टला शोधा. जे पॉलिटिकल सपोर्ट आता भेटायला लागला आहे तो हम्म. कितपत योग्य आहे आणि अपोजिशनचा म्हणू शकता तुम्ही मला एक सांगा, जेव्हा अण्णा हजारेंचं आंदोलन झालं तेव्हा बीजेपीने त्यांना सपोर्ट नाही केलं का? केला होता. मग पोझिशनचं कामच एखाद्या प्रोटेस्टला सपोर्ट करणं. ते जर करत नसतील तर तेही गव्हर्नमेंट सोबत सामील आहे असं त्याचा अर्थ होतो. बरोबर. मग पेपर फुटीत जे सामील असतील अपोजिशन वाले, ते प्रोटेस्टला सपोर्ट नाही करणार. पण जे नाही आहेत सामील त्यांना सपोर्ट करावाच लागेल. त्यांच्यासाठी अपॉर्च्युनिटी आहे ना. आणि डेमोक्रेसीचा मिनिंग असतोय अपॉर्च्युनिटी शोधा, सत्तेत या आणि पॉवर मध्ये राहा. महाराष्ट्रातून या प्रोटेस्टला कसा प्रतिसाद मिळतोय? म्हणजे महाराष्ट्रातले जे काही नेते आहेत, महाराष्ट्रातले खूप नेते ऍक्च्युली नाही दिसले मला त्या बाबतीत. एक तर बीजेपी गव्हर्नमेंट आहे आणि बीजेपी गव्हर्नमेंट आणि याच्यात ट्रिपल इंजिन सरकार चालवते. महाराष्ट्रात फक्त काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार हे दोघं तिघ. त्याच्या शरद पवारांचं आता नक्की काय ठरलंय पुढे माहिती नाही, पण उद्धव बाळासाहेब ठाकरे, उभठा गट आणि काँग्रेस हे राज बीजेपीच्या ठाकरेंनी विरोधात, पाठिंबा राज दिलाय. ठाकरे हे बीजेपीच्या विरोधात आहेत. सो ते लोक प्रोटेस्टला सपोर्ट करत आहेत. त्यांनी आंदोलनं वगैरे सुद्धा काढली. म्हणजे ते So, विरोधात आहेत म्हणूनच प्रोटेस्टला सपोर्ट करतायत का? सरकारवाले का करतील? जर माझ्या भावाने काहीतरी चूक केलेली आहे, मोठ्या भावाने, तर मी त्याची चूक पोलिसांना जाऊन सांगत बसेल का? तुम्ही तरी सांगणार का? आपलं असलं ते आपण झाकूनच ठेवतो ना. लोकांचाच वाकून पाहायची सवय आहे आपल्याला. सो विरोधातवाले सपोर्ट करतील, सत्यवाले करणार नाही. हे त्रिकाळ सत्य आहे. आणि राजकारणाचा हेतूच तो आहे. राजकारण याचा मेन उद्देशच तो आहे. राजकारण शब्दाचा अर्थ प्रजाकारण किंवा सत्य पाळणे हे पूर्वी होतं. आता राजकारणाचा अर्थ झालाय सत्ताकारण. जो सत्तेत येईल तो शानपण शिकवेल, हाच त्याचा हेतू आहे. आता तुम्हाला याचं पुढचे दृश्य कसे दिसत आहे किंवा तुम्ही काय एक्सपेक्ट करताय या गोष्टींपासून? जी चळवळ सुरू झाली आणि ती अजून शांत होण्याचं नाव नाही घेते. दिवसेंदिवस लोकांची संख्या दिल्लीमध्ये वाढते प्रोटेस्टसाठी. महाराष्ट्रातही आणि प्रत्येक राज्यातही जागोजागी जिथे पॉसिबल होईल, म्हणजे नाशिकमध्ये देखील ते होताना मला दिसतंय. टॉर्च मार्च निघतायत, रॅलीज निघतायत. Yes. मुंबईमध्ये देखील आझाद मैदानावर आय गेस 26 का 28 तारखेला घोषणा केली आहे प्रोटेस्टची. तर हे सगळं जे वातावरण अजून जास्त सपोर्टिव्ह होतं आहे या आंदोलनासाठी, सीजेपीसाठी किंवा सीजेपी न म्हणता हे विद्यार्थी आंदोलनासाठी, याला एक नाव न देता मी नाही, ऍक्च्युली आंदोलनाची सुरुवात सीजेपीने केली. तुम्ही नाव द्या नका देऊ, सगळ्या देशाला माहिती. ऍक्च्युली सगळे तेच म्हणताय की सीजेपीचं आंदोलन आहे. आणि सीजेपी काही कुठली पॉलिटिकल पार्टी नाही. त्यांनी एक फक्त की आपले जे चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहे त्यांचं एक स्टेटमेंट होतं, त्याच्यात मग रिॲक्शन म्हणून एक
नाव तयार दिलं. केलं. पण मग त्यांचा तो अधिकार आहे ना. आर्टिकल 19 मध्ये त्यांना असोसिएशन बनवायचाही अधिकार दिलेला आहे. आर्टिकल 19 खूप सारे स्वातंत्र्य देतं. जसे की जसं की फ्रीडम ऑफ असेंब्ली, पूर्ण भारतात फिरायचा अधिकार आहे, मुवमेंटचा अधिकार, भारतात कुठेही जाऊन राहायचा अधिकार आहे, जिथं फक्त ती राखीव जागा नसली पाहिजे, किंवा तुम्हाला बोलण्याचा, अभिव्यक्त करण्याचा किंवा स्वतःचं मत मांडण्याचा अधिकार आहे, जसं तुम्ही आणि मी करत आहोत, किंवा तुम्हाला एखादं आंदोलन करण्याचा, निशस्त्र आंदोलन करण्याचा अधिकार आहे. शब्द महत्वाचा आहे, निशस्त्र, की कारण शस्त्र घेऊन आंदोलन करायला गेले तर त्याचा अर्थ होतो उठाव. हम्म. त्या बाबतीत पोलीस गोळ्याही घालू शकतात. हम्म. निशस्त्र आंदोलन करायचा अधिकार आहे. तसंच एखादी संघटना, एखादी युनियन, एखादी राजकीय पार्टी बनवणे हा आपला मूलभूत अधिकार आहे. उद्या तुम्हाला वाटलं तुम्हाला एक राजकीय पार्टी या देशात चालू करायची, तर तो तुम्हाला करता येईल. कुठलाही कोर्ट, कुठलाही न्यायाधीश, कुठलीही सिस्टीम, कुठलेही गव्हर्नमेंट तुम्हाला रोखू शकत नाही. हा तुम्हाला घटनेने दिलेला अधिकार आहे. जर घटनेने अधिकार दिलेले आहेत तर त्यांचा वापर करणार आम्ही, जनता करणार, सगळे करतील. आणि जर तुम्हाला त्या अधिकारांचा वापर करू द्यायचा नसेल तर ती घटना तरी एकदाची विस्कळीत करा आणि घटना आजपासून लागू होणं बंद होईल असा कायदा करा. घटना बंद करून टाका. मग त्या दिवसापासून आम्ही घरी बसतो, तुम्ही म्हणणार तसं करतो. जनतेला शेवटी हेच सांगावं लागेल. घटना आहे तर लोक त्याचा वापर करतील. घटना एक तर मग बंदच करून टाका, ठेवा मग. म्हणजे आम्हालाही क्लिअर होऊन जाईल की आता आपल्या हातात काही राहिलेलं नाही. आता जसं खायला भेटेल तसं जगायचं, आनंदात राहायचं, हे आपल्यालाही कळेल. चळवळ जी सुरू झाली ती कुठपर्यंत जाऊ शकते, जो आपला याचं कुठलाही आवाका माझ्या विचारात नाही. मी याच्यावरती अंदाज बांधायचे काम मी आधी पण करत नाही, तुम्हाला माहिती आहे. मी हवेत गोळीबार करणारा कार्यकर्ता नाही, की होईल बघू, आग लगा देंगे, तसे धंदे नाही. कदाचित चळवळ आज सायंकाळी संपू शकते, किंवा अजून वाढू शकते, किंवा जर संख्या एवढी वाढत गेली तर संसदेपर्यंतही लोक पोहोचू शकतात. मग आपण सगळ्या गोष्टी पाहिलेल्या. नेपाळमध्ये काय झालं तेही पाहिलेलं आहे, आणि चीनमध्ये काय झालं तेही पाहिलेलं आहे. नेपाळमध्ये जनतेने सरकार उलथवून लावलं, आणि नेपाळमध्ये मंत्र्यांना रस्त्यावरती कपडे फाटस्तोवर हाणलं. आणि ते चीनमध्ये जे विद्यार्थी आंदोलन करत होते, चीनमध्ये ही विद्यार्थी लोकशाहीसाठी आंदोलन करत होते, त्या विद्यार्थ्यांवर टँक चढवण्यात आलं. दोघं बाजूनी गोष्टी घडतात. सो इथं काय होऊ शकतं, कदाचित उद्या सगळे लोक घरी निघून जातील, किंवा परवा कदाचित मोदीजींना किंवा मंत्रिमंडळाला वाटू शकते की एक मंत्री गेल्याने फरक नाही पडणार, धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा होऊ शकतो, कदाचित नवीन व्यवस्था येऊ शकते, काही होऊ शकतं. भविष्य सांगायला मी काही कुठला पुजारी किंवा कुठला पंडितजी नाही, ज्योतिष नाही. पण सरकार अजून शांत आहे हे आपल्याला दिसते. अजूनही त्यांनी काही असा इफेक्टिव्ह डिसिजन घेतलेला दिसत नाहीये. येस, आय गेस काल 20 तारखेच्या का 21 तारखेच्या दिवशी जे सीजेपीचे संस्थापक आहेत अभिजित दिपके, त्यांना महाराष्ट्राचे नेते जे आहेत आपले शरद पवार साहेब, ते भेटायला गेले होते. त्यांनी त्यांच्याकडे काहीतरी बऱ्याच अडचणी किंवा मुद्दे मांडले, आणि त्याच्यानंतर एक भेट त्यांची आपल्या पंतप्रधानांसोबत बघण्यात आली. शरद पवारांची एक मीटिंग झाली. पण त्याच्यानंतर मला एक्सपेक्टेड होतं की काहीतरी तरी गोष्टी म्हणजे आंदोलनाच्या याला होते. मध्यंतरी बातमी अशी होती, शरद पवारांचेच खासदार फुटण्यामागे आहेत. सो ऍक्च्युली त्या भेटीत अभिजित दिपके, शरद पवारांचा खूप मोठा कन्सर्न असेल असं मला तरी वाटत नाही. त्यांच्याकडे आता विचार करायला किंवा टेन्शन घ्यायला खूप साऱ्या गोष्टी आहेत. पण हाही तर एक महत्वाचा मुद्दा आहे ना. येस आहे, प्रत्येक राजकारण्यासाठी, इव्हन जे सत्तेत आहेत त्यांच्यासाठी आहे. मी तर म्हणतो जे सत्तेत आहेत त्यांनीही बोलायला पाहिजे की विद्यार्थ्यांवर अन्याय होतो. बोलणार आहे का कोणी? नाही बोलणार, कशाला बोलतील? प्रत्येकाला स्वतःचं जे मतलब आहे ते कळतं, तुम्हाला मलाही कळतं. जर मी जर बीजेपीचा स्पोक्स पर्सन राहिलो असतो तर मी ह्या गोष्टी बोलतच बसलो नसतो. मी काँग्रेसचा स्पोक्स पर्सन राहिलो असतो तर अजून कठोर पद्धतीने बोललो असतो. या सगळ्या इम्पार्शियल वागायचा प्रयत्न नसता केला ना. या सगळ्या सिच्युएशनवर काय पावलं सरकार उचलली पाहिजे? सोल्युशन एकच आहे, डायलॉग. जा, त्या लोकांना भेटा, त्यांचे डिमांड ऐका, त्यांची मन मिळवणी जी आहे किंवा एक प्रकारे त्यांचं मन शांत करायचा प्रयत्न करा, आणि करा ना. काय बिघडतंय? जनता तुमचेच लोक आहे ना, ते काही दुसऱ्या देशातले आहे का? काही म्हणतात की पाकिस्तानवरून लोक आले. पाकिस्तानवरून एवढे लोक आले कस काय आंदोलनासाठी? त्यांना मराठी कस काय यायला लागला अचानक? काही बोलायचं, काही करायचं, त्याच्यापेक्षा जा, त्या लोकांना भेटा. तुमच्याच देशाचे नागरिक आहे, त्यांची एक डिमांड आहे, सरकारने मान्य केली, याच्यात काही चूक नाही. सरकारचं काम आहे ते जनतेची डिमांड मान्य करणं. सरकारच जनतेच्या सेवेसाठी आहे ना. तुम्ही बोललात ना पाकिस्तानातून लोक आले. आता मी बऱ्याच साऱ्या न्यूज माध्यमांवर असं बघतोय की ज्या अतिरेकी संस्था आहेत, मी तर असं म्हणतो की हे जे काही न्यूज चॅनल्स आहेत यांच्याबद्दल न बोललेलंच बरं.
थोडं सुशिक्षित लोकांचे स्टेटमेंट असतील तर त्याच्यावर बोलू. कारण हे जे आहेत हे यांच्याबद्दल न बोलली, यांची लायकीच नाही यांच्याबद्दल बोलण्याची. प्रसार माध्यमांनी सांगितलं, हे उद्या सांगतील की पूर्ण फंडिंग चीनमधून आली होती, यांच्या नादी न लागलेलं बरं. तुम्हाला एक सिंपल उदाहरण सांगतो की आता आपल्या इथला मुंबईचा मुलगा होता, त्याने पद्धतशीर झोमॅटोवर गेला, दिल्लीला एका रेस्टॉरंटमध्ये ऑर्डर टाकली. त्या ऑर्डरवाल्याचं त्या मुलाला ऑर्डर भेटली तर त्याने सांगितलं, सर कुठं डिलिव्हर करू? त्याने सांगितलं, जंतर मंतरवर जाय, जो एखादा उपाशी दिसला त्याला देऊन टाक. आता हे फंडिंग काय पाकिस्तानमधून येऊ राहिलं का? इतक्या सिंपल गोष्टी आहेत. ते किसान मोर्चावाले काल येताना खिचडी वगैरे घेऊन आले, ती खाल्ली त्या लोकांनी काल परवा येताना. सो फंडिंग कुठून येत? न्यूज चॅनल्सवर भरोसा ठेवू नका, ते भरोशाच्या लायकीच राहिलेले नाही. बघायचं असेल तर सौरभ द्विवेदी वगैरे त्यांचे ते आता इंडियन एक्सप्रेस हिंदी वगैरे तसं आहे ते बघा. म्हणजे जे युट्यूबर्स आहेत किंवा जे Yes, नवीन युट्यूबर सोशल मीडिया उभारणारे त्यांचं channel- कसं आहे ते तेवढं एडिटिंग करत नाही ना, की जे निपक्ष आहे आहे. ते लाईव्ह व्हिडिओ दाखवताय. बरेच लोक लाईव्ह स्ट्रीम करताय, बरेच लोक जशीच्या तशी व्हिडिओ रेकॉर्ड झालेली स्वतःच्या चॅनलवर अपलोड करताय. तो कायच एडिटिंग करणार आहे? आणि तिथे तर ते जे निष्पक्ष न्यूज चॅनल्स वाले आहेत जे तिथे जात आहेत हम्म. साध्या वेशभूषेत, हम्म. तर त्यांनाही मी तर मार त्यांना खाताना बघितलं. मारलं पोलिसांनी, मारलं. इंडियन एक्सप्रेस हिंदीचेच एक पत्रकार होता, मुलगा होता, तो त्या विदाऊट युनिफॉर्म वाले एका माणसाला विचारत, तू आहेस कोण? तू कसं काय मारतोय जनतेला? तुझ्या युनिफॉर्म कुठे आहे? पायात चप्पल आहे, स्लीपर घालून फिरतोय, तू आहेस कोण? आता आम्हाला काय माहिती तू पोलीसवाला आहे की नाही? विदाऊट दिसतोय तर लोक हाणतील. लोकांना थोडी माहिती तू पोलीस आहे का नाही? सो ऍक्च्युली पोलिसांची जबाबदारी आहे तुम्ही काय करा की युनिफॉर्म वगैरे मध्ये. आणि पोलिसांचं मिसमॅनेजमेंट झालंय, त्यांनी क्राऊडचा अंदाजा चुकीचा लावला, त्याच्यामुळे त्यांची जास्त जीवावर आलं. आणि कुठलीच पोलीस एखाद्या क्राऊडला खूप दिवस कंट्रोल नाही करू शकत. पहिल्या दिवशी लाठीचार्ज करतील, दुसऱ्या दिवशी लाठीचार्ज करतील. त्यांनाही झोप घेणं गरजेचं आहे, खाणं पिणं गरजेचं आहे. तुम्ही काही 1,00,000 पोलीस सगळे दिल्लीतच टाकणार का? मग आंदोलन करण्यापेक्षा तर पोलीस जास्त होतील. ठराविक लिमिट पर्यंत पोलीस गोष्टी कंट्रोल करू शकतात, त्याच्या पुढे ते कंट्रोल होणं अवघड होतं. सो बेटर ऑप्शन काय आहे त्याच्यासाठी? सरकारची जबाबदारी ते कंट्रोल करणे. सरकारने जा त्यांच्याशी बोला, त्यांच्या काय मागण्यात आहे का, आणि होत असेल तर मिटवा. वाईट थोडी, चुकीचं थोडी आहे. आता जे आंदोलन करते त्यांना देशद्रोहींची उपमा दिली जाते. ऍक्च्युली चुकीचं आहे ते. मग सरकारवर टीका करणं म्हणजे देशद्रोह का? मुंबई हायकोर्टाचं जजमेंट आहे, जुनं पण नाहीये, 15 दिवस पण झालेले नाही. बीजेपी मुर्दाबाद, भारत सरकार मुर्दाबाद किंवा अमित शहा मुर्दाबाद म्हणणे म्हणजे देशद्रोह नाही. हे हायकोर्टाचं जजमेंट आहे. आपली काही लायकी नाही त्यांच्या पुढे बोलायची. आपण फक्त घटना 1-2 वेळेस वाचली, थोडंफार पुस्तक वाचलंय, शिकवतोय. त्या लोकांनी घटना कापून फोडून विरघळून पिऊन टाकलेली, ते लोक असं जजमेंट देतात. कुठल्याच पार्टीच्या विरोधात स्लोगन देणे देशद्रोह नसतो. एखाद्या पार्टीच्या विरोधात बोलणे देशद्रोह नाही. एखादा व्यक्ती म्हणजे भारत नाही. कॉन्स्टिट्यूशनचं पहिलं स्टेटमेंट सांगतं, वी द पीपल ऑफ इंडिया. भारताची जनता भारत आहे. इव्हन ही जमीन सुद्धा भारत नाही. ह्या जमिनीवरती राहणारे लोक एकत्र आहेत म्हणून हा भारत आहे. जनता भारत आहे. जनतेची डिमांड आहे तर ती भारताची डिमांड आहे. एवढं सिंपल कॅल्क्युलेशन आहे. समीकरण एकदम सोपं. ही जी काही चळवळ उठली याच्या 3च मागण्या आहेत. एक तर धर्मेंद्र प्रधान जे आपले एज्युकेशन मिनिस्टर आहेत त्यांचा राजीनामा, अकाउंटेबिलिटी आणा सिस्टम मध्ये, एज्युकेशन सिस्टम मध्ये, आणि याच्या पुढे कुठलाही पेपर लीक होता कामा नये. म्हणजेच राजीनामा मागण्याचं कारण जे सोनम वांगचूकने सांगितलं आहे की राजीनामा मागल्याने काही गोष्टी सुधारतील असं नाही, पण एक वचक बसेल या सगळ्या गोष्टी. पण अकाउंटेबिलिटी. तुम्हाला वाटतं का राजीनामा देतील असं? राजीनामा देतील की नाही ते माहिती नाही. द्यायला पाहिजे का? हो, द्यायला पाहिजे. 100% द्यायला पाहिजे. तुमची जर एवढी मोठी चूक होते, तुमच्यामुळे 20-22 लेकरं मेलेत, तरुण मुलं मेलेत, तर तुमच्यामुळे म्हणण्यापेक्षा की ते तुमच्या चुकीमुळं, तुमचा त्या सिस्टीमवरती कंट्रोल नाही राहिला, त्याचा परिणाम असा झाला की काही लेकरांच्या आत्महत्या झाल्या, तर तुमचा राजीनामा देणं बंद. हो, बनतं ना. इतिहासात अशी उदाहरणं नाही का? आहेत ना. 26/11च्या वेळेस केंद्राचे गृहमंत्री शिवराज पाटील, राज्याचे आपले गृहमंत्री RR पाटील, विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते, तिघांनी राजीनामा दिला होता. सो तुम्ही काही वेगळे नाही आहात. तुम्ही ही एखादी चूक झाली तर राजीनामा देताय. तुम्ही ऍक्च्युली राजीनामा देऊन काही उपकार नाही करत आहात देशावर. तुमचं बनतं. तुमची एवढी मोठी चूक झाल्यावर राजीनामा झाला पाहिजे. कारण आपलं एज्युकेशन सिस्टीम आता कम्प्लिटली फेल होताना दिसतंय. शिक्षणाचा खर्च खूप वाढत चालला आहे. सर्व स्कूल्स, कॉलेजेस हे जे आहेत यांच्या तुम्ही फीज वगैरे मध्ये बघणार, महागाई एक तर आधीच एवढी वाढली आहे, महागाईवरती तुमचा कंट्रोल नाही. त्यातल्या त्यात एज्युकेशनचा खर्च एवढा वाढतोय. त्यातल्या सरकारी शाळा बंद पडत आहे. ऑलमोस्ट 90,000च्या आसपास सरकारी शाळा ऑलरेडी बंद पडलेल्या आहेत.
आणि त्याच्यात तुम्ही जर पेपर म्हणजे लेकरं 3-3, 4-4 वर्ष आजकाल लोक 6वी-7वी पासूनच मुलांना JEE नीटच्या तयारीसाठी लागतात. आणि मग एखाद्या स्कूलमध्ये गेले, आपल्या नाशिकमध्येच कित्येक स्कूल आहेत ज्यांची 6वीला फीस 1.5 लाख रुपये आहे. मला कसं माहिती, माझा स्वतःचा पुतण्या आहे, त्याला शाळेत टाकण्यासाठी गेलो होतो. 1.5 लाख रुपये फीस. आतापासून एवढा खर्च करून JEE नीटच्या फाउंडेशन कोर्सेससाठी तयारी करून घेताय, तर त्याचा परिणाम काय होतोय की एवढी मेहनत केल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी 2-2, 3-3 वर्ष गॅप घेतले परत परत परीक्षा देण्यासाठी. समजा ज्याचा शेवटचा अटेम्प्ट आहे, 8-10 लाख रुपये त्यांनी खर्च केले मागच्या 3-4 वर्षात त्या एका पेपरसाठी, पास होण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी. तो पेपरच फुटून गेला, तो कॅन्सल झाला किंवा त्याचा रिझल्ट बरोबर नाही लागला. त्या विद्यार्थ्याने कसं हँडल करायची सिच्युएशन? तो विद्यार्थी काही मॅच्युअर विद्यार्थी नाही तुमच्या माझ्यासारखा की बिझनेसमध्ये लॉस झाला सहन करून घ्या असं काही नाही. त्याची जी मानसिक स्थिती होते त्यावेळेस की मी एवढी मेहनत केली मागच्या 2-3 वर्षात आणि त्याचा मला जो परिणाम भेटला तो म्हणजे पेपर फुटून गेला. आणि ज्या हरामखोरांनी कुठलीही मेहनत घेतली नाही त्यांना फक्त 2 दिवस आधी प्रश्नपत्रिका भेटून गेली, ते तुमची सीट खाऊन जात आहे, तर त्या विद्यार्थ्याची मानसिक स्थिती काय होईल याचा विचार केलाच पाहिजे. सो राजीनामा देणं काही जगावेगळी गोष्ट नाही. खूप साऱ्या लोकांनी राजीनामा दिलाय, द्यावा लागतो. इव्हन छोट्या मोठ्या घोटाळ्यावरती मोठ्या मोठ्या राष्ट्राध्यक्षांचे, राष्ट्रपतींचे राजीनामे झाले. तुम्हाला वॉटरगेट आठवेल, कोलगेट आठवेल. हे जे वॉटरगेट स्कॅन्डल अमेरिकेतलं खूप फेमस आहे. त्याच्यावरनं त्यांचे राष्ट्रपतींचे राजीनामे झाले नाही असं काही नाही. खूप लोकांचे राजीनामे झाले, भारतात सुद्धा झाले. म्हणजे तुम्ही जसं आता बोलले की 90,000 पेक्षा जास्त सरकारी शाळा या गेल्या काही 8-10 वर्षात बंद होण्याचे आकडे आहेत. हो. मग याचा अर्थ असा म्हणण्याचा प्रयत्न करताय की तुम्ही की एज्युकेशन हे थोडं कमर्शियलाइज करण्याचा प्रयत्न चालू आहे? प्रयत्न नाही चालू आहे, झालंय कमर्शियलाइज एज्युकेशन. भारताचं एज्युकेशन कधीच कमर्शियलाइज झालं. मी स्वतःही त्याच क्षेत्रात काम करतो. मीही एक कोचिंग चालवतो, माझा बिझनेस त्याच्यावर चालतो. पण माझं असं म्हणणं आहे की जे लोकांची आर्थिक परिस्थिती नाही एक्सपेन्सिव्ह एज्युकेशन अफोर्ड करण्याचे, त्यांना अफोर्डेबल एज्युकेशन प्रोव्हाइड करणं ह्या आर्टिकल 21A चा पार्ट आहे. त्यांना फ्री आणि इझी एज्युकेशन अवेलेबल असणं खूप गरजेचं आहे. एज्युकेशन मग नुसते शाळा चालू राहून चालणार नाही ना, त्याच्यात क्वालिटी पण पाहिजे. ते टीचर जे तुम्ही भरताय त्याच्यात तेवढी क्वालिटी पाहिजे. तर टीचर भरण्यासाठी TETचा पेपर होतो, तोही फुटून जातो. कुठून येतील क्वालिटी टीचर्स? विद्यार्थ्यांनी क्लासेस लावले TETचा अभ्यास करण्यासाठी. 2-3 वर्षापासून मेहनत चालू आहे. आमच्याकडे मागच्या 2 वर्षापासून TET साठी विद्यार्थी येत आहे, इन्क्वायरी करताय, सर TETचा क्लास आहे का? आमच्याकडे नाहीये, पण मग आहे का विचारताय विद्यार्थी. आम्ही विचार करत होतो आपण चालू करू, पण म्हटलं आपली एक्सपर्टीज त्याच्यात नाही तर आपण त्याच्यात न पडलेलंच बरं. पण मग ह्या विद्यार्थ्यांनी कुठंतरी क्लास लावलाच असेल. एवढी मेहनत आहे 2-3 वर्षाची आणि पेपरच्या तोंडावर, म्हणजे दुपारी पेपर होईल आणि सकाळी पेपर कॅन्सल. काय करायचं विद्यार्थ्यांनी? विद्यार्थी आत्महत्या नाही करणार. पण ठीक आहे, आता एखादा विद्यार्थी असा आहे ज्याने बिचाऱ्याने खूप मागचे 4-5 वर्ष मेहनत केली, ऐन 29-30 वर्ष वय झालेलं आहे, त्याची आता ही लास्ट अपॉर्च्युनिटी किंवा लास्ट ऑप्शन आहे की हा पेपर पास होईल, कुठेतरी सरकारी नोकरीला लागेल, चांगलं एखाद्या शाळेत लागेल आणि मग माझं लग्न वगैरे करून सुखाचा संसार होईल वगैरे वगैरे. बोंबललं ना सगळं. तो बिचारा घरी, त्याच्याकडे आत्महत्येशिवाय काय पर्याय उरू दिला तुम्ही? त्याने काय आता हमाल्या करायच्या? सो ह्या सगळ्याचा परिणाम कोणावर होतोय? जनतेवरती होतोय ना. कारण नोकरी तुम्हाला पाहिजे, सर्वसामान्य जनतेला. एखाद्या मंत्र्याचं पोरग एखाद्या प्रायमरी स्कूलमध्ये टीचर म्हणून काम करताना पाहिलंय का? एखाद्या मंत्र्याचं पोरग गव्हर्नमेंट स्कूलमध्ये MBBS ची सीट शोधतंय का? नाही. तुमच्या पोरांना पाहिजे ते, तुम्हाला हे कळत नाहीये. सर्वसामान्य मिडल क्लासवाले आणि गोरगरीब लोकांच्या लेकरांना गव्हर्नमेंट स्कूलमध्ये सीट पाहिजे. भारतात MBBSचा खर्च किती येतो याचा आवाका तरी आहे का? लिमिटच्या बाहेर खर्च आहे. गव्हर्नमेंट स्कूल नाही भेटलं तर तुम्ही MBBS नाही करू शकत. मी नाही करू शकत. माझ्या भावाकडे किंवा माझ्या फॅमिलीकडे, भावाकडे मोस्टली जेवढी शेती आहे सगळी विकून सुद्धा तुम्हाला MBBS अफोर्ड नाही करू शकत. एवढं महाग आहे प्रायव्हेट मध्ये. हा, पण मग एखाद्या मंत्र्याचा पोरगा MBBS ची तयारी करेल का? तो तिकडे जातोय अमेरिकेत, UK, इंग्लंड, केम्ब्रिज स्कूलमध्ये, ऑक्सफोर्डमध्ये, तिकडे शिकता येतो. ते ह्या नीटचे पेपर ते नाही देते. JEE चे पेपर मंत्र्यांचे पोरं किंवा पॉलिटिशियनचे पोरं नाही देत. तर हा जो कमर्शियलायझेशनचा प्रश्न आता आपण जो उत्तर द्यायचा प्रयत्न केला, याचं मूळ कारण पॅरेंट्स आहे असं तुम्हाला वाटतं का? की मराठी शाळा ज्या आपण आता शिकलोय, मी मराठी शाळेतूनच शिकलोय, तुमचं एज्युकेशन आहे मराठी शाळेतूनच पूर्ण झालेलं असेल,
मराठी शाळा म्हणण्यापेक्षा गव्हर्नमेंटने बनवलेल्या Government स्कूल schools, ज्या yes. अफोर्डेबल एज्युकेशन गव्हर्नमेंट स्कूल्स किंवा गव्हर्नमेंटने फंडेड स्कूल्स मध्ये झालं. ज्या मी अफोर्डेबल स्वतः- एज्युकेशन yes, मध्ये येतं. होतो. सर याला पॅरेंट्स किती जबाबदार आहेत, की पॅरेंट्स इंग्लिश मिडियम किंवा कॉन्व्हेंट स्कूल्स आपण Yes. म्हणतो याला जास्त प्राधान्य देत आहे मराठी शाळांपेक्षा, की हेही एक कारण असू शकतं की 50% एज्युकेशन कमर्शियलाइज Yes. होत आहे. येस 50% तर नाही म्हणणार, 30 to 40% पर्यंत पॅरेंट्सही त्याला कारणीभूत आहेत. बट एक प्रॉब्लेम काय झालाय की गव्हर्नमेंट एज्युकेशनची क्वालिटी तेवढी राहिली नव्हती ना. ती क्वालिटी कमी झाली आणि सर्व पालकांची इच्छा काय आहे, माझ्या मुलाला बेस्ट क्वालिटी भेटावी, बेस्ट एज्युकेशन भेटावी ही इच अपेक्षा. अँड एव्हरी पॅरेंट्स तेच Yes. विचार करतात. सो मग तो पण एक इश्यू आहे. सो आपण आता त्या विषयात गेलो तर मग ते खूप सखोल डिस्कशन होईल. बट सगळे पालक तर काही गव्हर्नमेंट प्रायव्हेट मध्ये जाऊ नाही शकत. आमच्याकडे रोजाने कामाला येणाऱ्या लोकांना 400-500 रुपये रोजाचा भेटतो पगार. 500 रुपये रोजचा पगार कमवणारा व्यक्ती कुठून 50-60 हजार रुपये फीस भरेल किंवा लाख रुपये फीस भरेल एखाद्या स्कूलची. सो त्याच्यासाठी तर तुम्हाला ते स्कूल्स ओपनच ठेवावे लागतात. आणि एक मुद्दा ध्यानात ठेवायचा, एखादं स्कूल त्या गावात जरी एक जरी मुलगा त्या गव्हर्नमेंट स्कूलमध्ये शिकत असेल तर तुमची जबाबदारी ते स्कूल चालू पाहिजे. जपानचा एक किस्सा सांगतो. जपानमध्ये एक ट्रेन चालायची, ट्रेनचं डिस्टन्स भरपूर होतं. मग जपान गव्हर्नमेंटने पाहिलं की यार ह्या ट्रेनमध्ये तर कोणी पॅसेंजर नसतं, मग ही बंद करू. मग बंद करू विचार चालू होता तर मग पॅसेंजर किती आहेत, मग पॅसेंजर बघितलं तर एकच पॅसेंजर होती, एक मुलगी होती. आणि ती मुलगी त्या ट्रेनने ये जा करायची. सो ती मुलगी त्या ट्रेनने ये जा करायची, तर मग गव्हर्नमेंटने बघितलं ही काय येते बुवा या ट्रेन, तर ती कॉलेजला त्या ट्रेनने जायची. कॉलेज झाल्यावर त्या ट्रेनने घरी यायची. जोपर्यंत त्या मुलीचं कॉलेज कम्प्लीट होऊन ती मुलगी बाहेर जॉबसाठी गेली नाही तोपर्यंत ट्रेन चालू ठेवली. एका मुलीसाठी ट्रेन चालू ठेवली. साहजिकच आपण शाळा ट्रेनचा चालू ऑपरेटिंग खर्च तर स्कूलपेक्षा फार जास्त आहे. त्या एकट्या मुलीसाठी ट्रेन चालू ठेवून त्यांनी त्या मुलीचं शिक्षण होऊ दिलं, मग ती ट्रेन बंद झाली त्या रूटची. सो इतकं महत्व आहे एका लेकराच्या शिक्षणाला. आता तुम्ही आणि- एज्युकेशन सिस्टम मधूनच येता, म्हणजे एज्युकेशन बॅकग्राऊंडचा तुम्ही व्यवसाय करता किंवा त्या क्षेत्रात आहे. तुमचा मराठी शाळेतल्या किंवा ज्या गव्हर्नमेंट शाळेतल्या शिक्षकांशी संवाद झालाच असेल, तर त्यांचे मत काय आहेत? त्यांनी एखादा असं गोष्टी सांगितली का, कशा प्रकारे या सगळ्या गोष्टी हाताळण्यात येत आहे सरकारकडनं? नाही, त्याच्याबद्दल एवढं काही माझा अभ्यास नाही आणि मी त्याच्यावर कमेंटही करणार नाही. फक्त मला एकच शब्द बोलावं असं वाटेल, सरकारची जबाबदारी आहे शिक्षण देणं. सरकारला ही गोष्ट कळली पाहिजे आणि सरकारने या गोष्टीची दखल सुद्धा घेतली पाहिजे. तुम्ही उपकार नाही करत आहात देशावर किंवा नागरिकांवर त्यांना मोफत शिक्षण देऊन. यू आर सपोज टू डू सो. तुम्हाला ते देणं बनतंय, ही तुमची जबाबदारी आहे. हे त्यांना कळायला पाहिजे. आता हे राजीनामा न देणं, जबाबदारी न घेणं, कोणताच नेता कोणत्याच नेत्याला गोष्टी त्याची जबाबदारी समजावून नाही देते, मग हे महाराष्ट्रात आपल्याला जास्त बघायला मिळते. कारण की महाराष्ट्रात विरोधी पक्ष नेता हाच नाही बघायला मिळते. जसं संसदेत राहुल गांधी बसले, ते विचारतायत, जरी त्यांच्या गोष्टींना जास्त ऐकून घेतलं नाही जाते, पण ते विचारतायत, मुद्दे मांडतायत. कोणीतरी आहे विषय मांडायला. कोणीतरी आहे विषय मांडताना. पण महाराष्ट्रात तसं विषय मांडणारा विरोधी पक्ष नेताच नाही, कारण की अलायन्स मध्ये सरकार आहे, ट्रिपल इंजिन सरकार आहे, राष्ट्रवादी, शिवसेना आणि हे खरं नुकसान ऍक्च्युली जे फोडाफोडीचं राजकारण आपल्याला मध्यंतरी पाहायला भेटलं याच्यामुळे झालं. जे खरे विरोधी पक्ष होते तेच फुटून आता सत्ताधाऱ्यांशी एकाच खुर्चीवर बसले, तुम्ही एकत्र बसले आणि एका ताटात जेवताय, त्याच्यामुळे ही गडबड होती. मग हे त्यांना वाटलं कुठल्याही की राजकारणात सत्ताधारी आणि विरोधक, जेवढे सत्ताधारी महत्वाचे, कदाचित त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचे विरोधी पक्ष आहे. उदाहरण सांगतो मी तुम्हाला. लोकसभेचं इलेक्शन झालं आपलं आत्ताचं. ह्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये बीजेपी ऍक्च्युली महाराष्ट्रात मागं हटली. बीजेपीचे सीट महायुती, आय थिंक महाविकास आघाडीपेक्षा महायुतीवाल्यांचे कमी होते ना. यांचे शरद पवार गट, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि काँग्रेस यांची सीट ऍक्च्युली बीजेपी आणि एनडीए पेक्षा कमी होते. महाराष्ट्राच्या जनतेने कौल दिला होता की लोकसभेत आम्ही तुम्हाला पसंती देत नाही आहोत. मग ते जे खासदार निवडून आले त्यांची जबाबदारी काय? महाराष्ट्राच्या जनतेने तुम्हाला सरकारच्या विरुद्ध निवडून दिलंय ना, तुम्ही सरकारच्या विरोधातच राहिलं पाहिजे. 2-3 वर्षात तुम्ही लगेच सरकारसोबत जायला तयार आहात आणि मग तिकडनं घ्या आणि चला तिकडे ना, आम्ही तिकडच्या बाजूने शिफ्ट होतो, आणि मग काय फक्त आमदार किंवा खासदार फुटून गेले म्हणून पक्ष तिकडे होऊन जातो का? मग याचा इम्पॅक्ट डायरेक्ट डेमोक्रेसीवर येतो. यस, 100% डायरेक्ट लोकशाहीवर परिणाम होतो ना.
म्हणजे असं आहे, समजा जनतेने पसंती देऊन बीजेपीला निवडून दिलं, समजा 2014चं उदाहरण बघ, जनतेने पसंती देऊन बीजेपीला निवडून दिलं आणि समजा तेव्हा काँग्रेस सत्तेत होते, काँग्रेसने लगेच त्याच खासदारांना 50-50 कोटी देऊन किंवा 100-100 कोटी देऊन खरेदी करून घेतलं असतं. निवडून आले समजा किती 300 खासदार, आणि समजा 200 खासदार कुठून काँग्रेसकडे निघून गेले, परत काँग्रेसचं सरकार झालं, मग जनतेने काँग्रेसचा एवढा विरोध करून काय फायदा झाला? सरकार तर त्यांचं चाललेलं आहे. तसं समजा उद्या बीजेपी निवडून आली, ठीक आहे, किंवा काँग्रेस निवडून आली आणि काँग्रेसचे खासदार लगेच फुटून बीजेपीला समर्थन देतात. आता काँग्रेस पार्टी बीजेपीत विलीन करून टाकली, मग काय फायदा जनतेने विरोधात निवडून दिलं? नुसतं जनतेचा विरोध महत्वाचा नाही ना, जनतेने ज्याला ज्या कामासाठी निवडून दिले त्याने ते काम करणं गरजेचं आहे. याच्यासाठी एकच सोल्युशन आहे, 2 पार्टी सिस्टीम. जसं अमेरिकेत आहे, जसं ब्रिटनमध्ये आहे. ब्रिटन आणि अमेरिकेची डेमोक्रेसी टिकून राहण्याचं कारण आहे 2 पार्टी सिस्टम. 2 पक्ष आहेत, एक पक्ष सत्ताधारी, एक पक्ष विरोधक. पुढच्या वेळेस दुसरा पक्ष विरोधक, दुसरा पक्ष सत्ताधारी. तुम्ही एकदा ज्या पक्षाकडून निवडून आलेत, दुसऱ्या पक्षात विलीन व्हायला किंवा दुसऱ्या पक्षासोबत जायला, अलायन्स बदलायला, काही करायचं असं तुम्हाला राजीनामा देऊनच पुढचं करायचं असतं. आपल्याकडेही 2 अलायन्स पाहिजे. आता 2 अलायन्स आहेत, एक एनडीए आहे, दुसरी युपीए आहे. जो पक्ष एनडीएचे इलेक्शन लढताना एनडीएच्या सपोर्टमध्ये, त्याला एनडीएच्या सपोर्टमध्येच राहावं लागेल. जो पक्ष इलेक्शन लढताना युपीएच्या बाजूला आहे, त्याला युपीए कडेच राहावं लागेल. आणि जर तुम्ही बदलायचंय अर्ध्या रात्री नाही बदलू शकत. आणि बदलायचंय समजा, पक्ष जरी असेल तुमचा स्वतंत्र, पूर्ण राजीनामा देऊन बदलायची पद्धत पाहिजे, पण आपल्याकडे ती सिस्टीम नाही. 2 पार्टी सिस्टीम मध्ये हे प्रॉब्लेम होत नाही. 2 पार्टी सिस्टीम मध्ये हा एक बेनिफिट असतो की पक्ष फोडायचं जे राजकारण आहे ते करता येत. फक्त अँटी डिफेक्शन लॉ आणून चालणार नाही. आपल्याला एक तर 2 पार्टी सिस्टीम किंवा 2 मेजॉरिटी ग्रुप्स, 2 ग्रुप्स मध्ये आपल्याला इलेक्शन. मल्टी पार्टी सिस्टीम राहू द्या, पण मग 2 ग्रुप, आधी 2 ग्रुप बनवा, एक एनडीए एक युपीए. तुम्ही ज्या पक्षाकडनं उभे राहते, ज्या पक्षाच्या सपोर्टमध्ये उभे राहते, त्याच पक्षाकडनं तुम्हाला कायम लढावं लागेल. असं ते झालं पाहिजे, त्याच्याशिवाय होणार नाही. पण मग हे असं राजकारण कधी इतिहासात पाहायला भेटलं नव्हतं, भारताच्या इतिहासात फोडाफोडीचं राजकारण वगैरे. कारण मला आठवतंय म्हणण्यापेक्षा मी वाचलंय की मनमोहन सिंगच्या काळात बीजेपीचे बरेच खासदार, खास करून इव्हन आपले गोपीनाथ मुंडे वगैरे साहेब, ते गोपीनाथ मुंडे साहेब स्वतः बीजेपी सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश करायला जात होते आणि मनमोहन सिंग यांनी त्याला सढळ नकार दिला की अशा पद्धतीने पक्ष फोडायचे नसतात. त्यांना जनतेने आपल्या विरोधात निवडून दिले तर त्यांना आपल्या विरोधातच राहावं लागेल. फक्त आमच्याकडे आले म्हणून मंत्रीपद द्यायचं. आणि आज तर अर्धे बीजेपीचे उमेदवार पूर्वीचे काँग्रेसचेच दिसू राहिले. थोड्या दिवसात तर राहतील पूर्णच काँग्रेस दिसेल बीजेपीमध्ये. अशा पद्धतीचं राजकारण अपेक्षित नव्हतं. तुम्ही फक्त काहीतरी तुम्हाला साध्य करायचं म्हणून, मीन्स डोंट ऑलवेज जस्टिफाय द रिझल्ट. सॉरी, इट्स अदर वे अराउंड. रिझल्ट डोंट ऑलवेज जस्टिफाय द मीन्स. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट साध्य करायची, मग ते हर प्रकारे करू असं नसतं. योग्य काम योग्य पद्धतीने करणं सुद्धा गरजेचं आहे. तुम्ही चुकीची पद्धत वापरून योग्य काम नाही करू शकत. धर्माच्या रक्षणासाठी धर्म फॉलो करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही गोमातेच्या रक्षणासाठी निष्पाप जीवाला मारून टाकताय, निष्पाप मनुष्याला मारून टाकताय का? मनुष्याला मारणं पाप नसतं का? जर गोमातेची हत्या पाप आहे तर मॉब लिंचिंग सुद्धा पापच आहे. परमेश्वर हिशोब करेलच. तुम्ही प्रत्येक निरपराध विद्यार्थ्याला मारलेला एक एक फटका देवाच्या यादीत कुठंतरी दिलाच गेला असेल ना, की तू त्या दिवशी काठी मारली त्या लेकरांना, एवढ्या एवढ्या लेकराला कानपटीत मारली, तू महिलेला कानपटीत मारली. आपल्या देशात तर महिलेला म्हणजे आईचं किंवा मातेचं स्थान आहे, देवीचं स्थान आहे, तिच्या कानपटीत मारले. परमेश्वर कुठेतरी हिशोब करत असेल ना. जर परमेश्वर असेल तो हिशोब करत असेल. भगवान रामाचं राज्य आहे, रामाचं राज्य, तो भगवान राम पाहत असेल ना तुम्ही काय काय पाप केले. कोणीही असो, एखाद्या पक्षाला नाही बोलत, कोणीही असो, ज्याने पाप केलंय परमेश्वर पाहतच असेल ना. जर असेल तर तो हिशोब करतच असेल. तुम्हाला सावध होणं गरजेचं आहे. परमेश्वरात मानताय तर त्याला घाबरा. नाहीच मानत आहे तर मग त्याला राजकारणात आणण्याचा फायदाच नाही. संपला विषय. बरोबर. तेवढाच मुद्दा. सो मग या पूर्ण आपलं जे डिस्कशन जातं याच्यात बऱ्याच साऱ्या गोष्टी क्लिअर केल्या आपण. जो सीजेपीने पूर्ण आंदोलन सुरू केलं आहे, त्यांच्या मागण्या काय आहेत ही क्लिअरली आपण या ठिकाणी जस्टिफाय करायचा प्रयत्न केला. आणि प्रसार माध्यम आहेत ते कसे काम करता आहेत, सोशल मीडिया कसं वर्क करता आहेत,
पॉलिटिकल पार्टी ज्या सत्तेत आहेत त्यांनी कसं हाताळलं गेलं पाहिजे या सगळ्या सिच्युएशन, यावर तुम्ही मतं मांडले तुमचे. विरोधी पक्ष नेत्यांनी काय केलं पाहिजे, त्याच्यानंतर जनतेचे काय अधिकार असतात हेही आपण कलम समजावून सांगितले. आणि जो काही पर्स्पेक्टिव्ह सांगायचा होता या आंदोलनाला घेऊन तो क्लिअर करायचा प्रयत्न केला. होपफुली सगळ्या लोकांना बऱ्यापैकी आयडिया आली असेल की आंदोलन कशासाठी होत आहे, का होत आहे आणि कोणामुळे होत आहे, म्हणण्यापेक्षा कशामुळे होत आहे या गोष्टी क्लिअर झाल्या असतील. तुमचे देखील काही मतं असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा. आपण त्या विषयावर पुन्हा एकदा सरांना बोलून त्या विषयांवर देखील चर्चा करू. सर तर आपल्यासाठी अवेलेबल 100% राहतील. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईबही करून ठेवा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी. आणि आमच्या चॅनलला शेअर देखील नक्की करा तुमच्या जवळच्या व्यक्तींबरोबर. तुम्हाला काही सांगायचंय सर? काही नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. देशभक्ती ही कुठल्याही गोष्टीपेक्षा, कुठल्याही जातीपेक्षा, धर्मापेक्षा, पंथापेक्षा हा देश खूप जास्त महत्वाचा असतो. एवढं एक ब्रीद वाक्य डोक्यात ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सर.